आहे तो काय दाखवतोय, इट इज आय एम युजिंग टू शो स्टेट ऑफ बिंग, अवस्था दर्शवण्यासाठी मी इज वापरतोय. तिसऱ्या वाक्यामध्ये बघा, सुरेश हॅड अ बिग कंपनी. आता सुरेश हॅड अ बिग कंपनी या वखत मी हॅड वापरलंय, मग हॅड हे काय झालं, माझं मेन वर्ब झालं. आणि याला आपण काय म्हणतो, पजेशन. म्हणजे पजेशन दाखवण्यासाठी वर्तमान काय रूप कोणती, हॅव आणि हॅज. आणि पजेशन दाखवणारं भूतकाळ रूप कोणतं, तर हॅड. हे आपल्याला माहिती पाहिजे, हे आपण पाहिलेलं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, त्याच्यानंतर पुढे काय सांगितलं मी, की समजा मी म्हटलं, नीट ऐका, समजा मी म्हटलं आय हॅव अ सेशन टू कंडक्ट, म्हणजे मला एक सेशन कंडक्ट करायचंय. आय हॅव अ सेशन टू कंडक्ट. त्याच वाक्याला मी असं म्हणलं, आय डू हॅव सेशन टू कंडक्ट. म्हणजे हॅव आणि डू हॅव सेमच राहतं, फक्त डू आपण कधी वापरतो, जर मला त्याला ब्रेक करायचं असेल तर, आणि जोर देऊन सांगायचं असेल तर. ठीक आहे. तसंच मी म्हणलं आय हॅड अ सेशन टू कंडक्ट. कोणीतरी मला म्हटलं की काल तुम्ही का नाही आला, मी म्हटलं आय हॅड अ सेशन टू कंडक्ट, म्हणजे मला सेशन होतं कंडक्ट करायला. तो म्हणलं खरं का, म्हणलं येस आय डीड हॅव अ सेशन टू कंडक्ट. तुम्ही पाठ काय ठेवायचं नीट सांगतो, एवढेच फक्त मी जे लिहितोय ते तुमच्या नोटबुक मध्ये तुम्ही नोट डाऊन करा. हॅव हे जर मेन वर्ब असेल तर तुम्ही त्याला डू हॅव सुद्धा म्हणू शकता. तसंच हॅज हे जर मेन वर्ब असेल तुम्ही त्याला डज हॅव सुद्धा म्हणू शकता. आणि हॅड असेल तर त्याला आपण काय म्हणायचं, डीड प्लस हॅव. डीड प्लस हॅव. ठीक आहे, आलं लक्षात मी काय म्हटलं. हॅव असेल म्हणजेच डू हॅव, कारण जर आपण याला तोडलं नाही ना तर आपल्याला याचा प्रश्न नाही करता येत. तसंच हॅजला जर आपण तोडलं नाही तर याचा प्रश्न नाही करता येत. तोडणे याचा अर्थ काय नीट समजून घ्या. समजा मी म्हटलं शी हॅज अ मोबाईल, तिच्याकडे मोबाईल आहे. राईट. कोणतरी म्हटलं नाहीये तिच्याकडे मोबाईल, ती गरीब आहे. मी म्हणलं नो, शी डज हॅव अ मोबाईल. मग मी डज थोडा जोरात म्हणतोय, शी डज हॅव अ मोबाईल. म्हणजे डज हॅव म्हणजेच काय तर हॅज, पण हॅज म्हणजे आपलं जनरल, येस शी हॅज अ मोबाईल. पण जोर देऊन काय झालं, शी डज हॅव अ मोबाईल. मग मी म्हणलं खरंच तिच्याकडे मोबाईल आहे का, मग माझ्याकडे आता हेल्पिंग वर्ब झालं. मी डजला काय करणार, उचलणार, वाक्याच्या सुरुवातीला येऊन टाकणार. काय झालं, डज शी हॅव अ मोबाईल. निगेटिव्ह काय झालं, शी डज नॉट हॅव अ मोबाईल. म्हणून हे तुम्हाला तोडता आलं पाहिजे. आता आपण साध्या वर्तमान काळाबद्दल बोलतोय. आता पुढच्या स्लाइडवर जातोय, हे आपण काल पाहिलं होतं, फक्त एक शॉर्ट मध्ये तुमचं एकदा रिव्हिजन घेतलं. आता आपण पुढे जातोय. ठीक आहे, बघा काळाचे किती प्रकार पडतात, 3. पहिला काळ कोणता, हे एकदा माहिती तरी एकदा बघून घ्या. प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स अँड फ्युचर टेन्स. इथं फ्युचरचं स्पेलिंग चुकलंय बघा, ते करेक्ट करून घ्या. FETUR असते, ते फुरुरे झाले, इट्स फ्युचर. फ्युचर टेन्स राईट. त्याचे परत उपप्रकार पडतात, सिंपल, कंटिन्युअस, परफेक्ट, परफेक्ट कंटिन्युअस. म्हणजे साधा वर्तमान काळ, चालू वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ आणि चालू पूर्ण वर्तमान काळ. तसेच भूतकाळाचे पण 4 पडतील, साधा भूतकाळ, चालू भूतकाळ, पूर्ण भूतकाळ आणि चालू पूर्ण भूतकाळ. भविष्य काळाचे पण 4 पडतील, ते तुम्हाला लक्षात आलं असेल. साधा भविष्यकाळ, सिंपल फ्युचर, फ्युचर कंटिन्युअस, फ्युचर परफेक्ट अँड फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. सो देर आर 3 मेन टेन्सेस अँड दे आर फर्दर क्लासिफाईड इनटू 4 डिफरंट फॉर्म्स. आणि हे 4 डिफरंट फॉर्म्स तुमच्या समोर आहेत. हे आपलं झालं होतं. वी आर जस्ट हॅव्हिंग अ क्विक रिव्हिजन ऑफ इट. आता आपण पुढे जातोय. लेट्स मूव टू द नेक्स्ट स्लाइड. आज आपला प्रेझेंट टेन्स तरी कंप्लीट झाला पाहिजे. हे याची स्क्रीनशॉट घ्या. टेक अ स्क्रीनशॉट ऑफ द स्लाइड. सिंपल प्रेझेंट टेन्स म्हटलंय मी. याच्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी सिंपल येईल, नीट आहे का, ज्या ज्या ठिकाणी सिंपल येईल ना त्या ठिकाणी क्रियापदाचं पहिलं रूप येतं. फक्त साध्या भूतकाळामध्ये म्हणजे सिंपल पास्ट मध्ये B2 येतं बरं का. मग सिंपल फ्युचर मध्ये सब्जेक्ट प्लस शाल विल प्लस V1 येणार. आता याच्यामध्ये बघा, सिंपल प्रेझेंट टेन्स मी म्हटलंय, तुम्ही फक्त लक्षात, आपण काय करतो माहितीये का, आपल्याला सांगितलं असतं साधा वर्तमान काळ म्हणजे सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. माझा तुम्हाला असा प्रश्न आहे, प्रत्येक वाक्यामध्ये ऑब्जेक्ट असतंच का, तर नाही. मग मी ऑब्जेक्ट का लिहिलंय, तर ऑब्जेक्ट आपण का लिहितो, तर त्याच ऑब्जेक्टचा वापर करून आपल्याला पॅसिव्ह वॉइस करता येतो पोरांनो. पण समजा मी एक वाक्य तुमच्या समोर लिहितोय, ते वाक्य तुम्ही मला सांगा, या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट आहे का. मी समजा म्हटलं राधा इज ब्युटिफुल, राधा सुंदर आहे. राईट. आता या वाक्यामध्ये राधा
सब्जेक्ट झाला. राधा कशी आहे? ब्युटिफुल आहे. पण ब्युटिफुल हे ऑब्जेक्ट नाही पोरांनो. ब्युटिफुल काय झालं? इट्स अ कम्प्लिमेंट, ऍडजेक्टिव्ह झालं. म्हणजेच तुम्ही फक्त एकाच गोष्टी भोवती फिरलं पाहिजे. ती गोष्ट कोणती नीट बघा. ती गोष्ट म्हणजे ही कोणती? V1 म्हणजे कर्त्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप आलं की समजून जायचं वाक्याचा काळ आपला साधा वर्तमान काळ आहे. त्याच्यानंतर काही येऊ शकतं. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट येऊ शकतं, विशेषण येऊ शकतं, क्रियाविशेषण येऊ शकतं, कॉम्प्लिमेंट येऊ शकतं, नाऊन येऊ शकतं. उदाहरणार्थ म्हणलं आय एम अ डॉक्टर. आय काय झालं? सब्जेक्ट. एम काय झालं? V1. डॉक्टर काय झालं? नाऊन. नाऊन प्लेइंग रोल ऑफ अ कॉम्प्लिमेंट. आता हे कॉम्प्लिमेंट काय आहे वगैरे ते सोडून द्या. ते आपण जसं जसं पुढे जाऊ पार्ट्स ऑफ स्पीच बघून घेऊ. ठीक आहे. आता याच्यामध्ये साधा वर्तमान काळ तुम्ही काय करता? ऍक्शन दाखवण्यासाठी वापरता. वी आर युझिंग इट टू शो ऍक्शन. ऍक्शन वर्ड. मग राईट काय झालं? राईट इज ऍक्शन वर्ड. बरोबर. मग समजा मी म्हंटल आय राईट अ लेटर अँड आय रोट अ लेटर. या दोन वाक्यापैकी सिंपल प्रेझेंट टेन्स कोणता आहे सांगा मला. आय राईट अ लेटर पहिला, आय रोट अ लेटर दुसरा. विच वन सेंटेन्स इज रिटन इन सिंपल प्रेझेंट टेन्स? येस, कॅन यू टेल मी? फर्स्ट वन ना. आय राईट. व्हेरी गुड. आय राईट म्हटलंय. पण राईटचं जर समजा रोड झालं, इट बिकम्स पास्ट टेन्स. इट बिकम्स पास्ट टेन्स, राईट. आता त्याच्यानंतर मी दुसरं वाक्य घेतलंय. V1 म्हणजे क्रियापदाचंच पहिलं रूप. हे समजून घ्या बरं का. क्रियापदाचं पहिलं रूप मी काय करतोय? अवस्था म्हणजे स्टेट ऑफ बिंग म्हणजे अवस्था. स्टेट ऑफ बिंग म्हणजे अवस्था दाखवण्यासाठी वापरू शकतो. आपलं ठरलंय ना बघा. मी काय काय म्हटलं? एम आहे आपला, राईट. इज आहे आणि आर आहे. या तिन्हींचा वापर मी अवस्था दाखवण्यासाठी करू शकतो. करू शकतो का नाही बघा. मी समजा म्हटलं आय एम अ टीचर. मी शिक्षक आहे. एम काय झालं? पहिलं रूप झालं. मग एमचं भूतकाळ रूप काय झालं? वॉज झालं. समजा म्हणलं राणी इज अ टीचर. राणी शिक्षिका आहे. मग इजचं वॉज होऊ शकतं. राणी वॉज अ टीचर. मग तो भूतकाळ होतो. म्हणजे आपल्याला फक्त रीड, राईट, रन, पेंट हेच फक्त V1 नसतात. हे जे तीन दिलेत ना तुम्हाला, एम इज आर, अवस्था दर्शवणारे एम इज आर. नीट ऐका. अवस्था दर्शवणारे एम इज आर यांचा वापर जर वाक्यामध्ये मुख्य क्रियापद म्हणून केला, यांचा वापर जर वाक्यामध्ये मुख्य क्रियापद म्हणून केला तर 101% तो सिंपल प्रेझेंट असतो, राईट. पण मी काय म्हटलं? इफ एम इज आर इज युज्ड ऍज अ मेन वर्ब देन दॅट टेन्स इज इन सिंपल प्रेझेंट टेन्स. आलं लक्षात? पुढे बघा. पुढे बघा. पजेशन म्हणजेच काय तर मालकी. समजा मी म्हटलं माझ्याकडे ना 500 कोटीची प्रॉपर्टी आहे. आय हॅव अ प्रॉपर्टी वर्थ 500 करोड. नाहीये असतं तर मी लेक्चर्स कशाला घेतले असते, राईट का नाही. मी म्हटलं आय हॅव अ प्रॉपर्टी वर्थ 500 करोड. आय हॅव ए मालकी आहे. पण मी म्हटलं नीता अंबानी हॅज अ प्रॉपर्टी ऑफ लॅक्स ऑफ करोड. आता नीता अंबानी आहे, ती महिला आहे, त्यासाठी मी शी प्रोनाउन वापरणार म्हणून हॅज आलं. कळलं? नीता अंबानी हॅज अ प्रॉपर्टी ऑफ 500 करोड, 5000 करोड, 5 लाख करोड, काही म्हणा. थोडक्यामध्ये हॅव आणि हॅज. नीट ऐका. हॅव, हॅज याचा वापर जर वाक्यामध्ये मेन वर्ब म्हणून केला ना पोरांनो, इफ आय एम युझिंग दॅट वर्ड ऍज अ मेन वर्ब इन अ सेंटेन्स, 100%, 100%, 100% दॅट टेन्स इज गोइंग टू बी इन सिंपल प्रेझेंट टेन्स. कळलं? काय म्हटलं? एम इज आर मुख्य क्रियापद म्हणून वापरलं. हॅव हॅज मुख्य क्रियापद म्हणून वापरलं. वाक्याचा काळ 100% साधा वर्तमान काळ असणार आहे. समजलं सगळ्यांना? क्लिअर झालं? येस. क्लिअर असेल क्लिअर म्हणा. डाऊट असेल डायरेक्टली डाऊट विचारा. येस, करेक्ट प्रियंका मॅम. शॅल वी मूव टू द नेक्स्ट वन नाव? येस. ओके, लेट्स मूव टू द नेक्स्ट वन. आता एक पूर्ण लक्षात ठेवा, आपण एक प्रोफेशनल बॅच रेकॉर्ड करतोय बरं का. म्हणजे आता कदाचित तुम्ही काही लोक लेट जॉईन झाला, पण मी चालू बरोबर 6ला केलं, कारण आपल्याला तो व्हिडिओ कम्प्लीट करायचाच असतो. कारण आपले रेकॉर्डेड बॅचेसचे सुद्धा काही ऍडमिशन्स आहेत की दे कांट जॉईन ऑनलाईन, पण ते रेकॉर्डेड आहेत. म्हणजे तो व्हिडिओ त्यांना रेकॉर्डेड पाठवला जातो, तो आपण वेळेवर चालू करणार. आलं लक्षात? त्याच्यामुळं तुम्ही प्रयत्न करा की वेळेवर, सुशांत सगळे तुम्ही काय करा, वेळेवर जॉईन व्हायचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमचं काही मिस होणार नाही. डेफिनेटली तुम्हाला हा व्हिडिओ रेकॉर्डेड मिळेलच, पण तरी सुद्धा वेळेवर जॉईन झाला तर आपला आता 1.5 तास घेतोय. आता माझं आजचं प्लॅनिंग होतं की आज मी डिजिटल बोर्डवर घेणार होतो, पण मी बॅटरी चेक करतोय, कदाचित उद्यात आपलं डिजिटल बोर्डवर लेक्चर होऊ शकतं.
मी आज टेस्टिंग करतो त्याचं आणि उद्या आपण डिटेल बोर्डवर सुद्धा घेऊ. मग तुम्ही ठरवा की वेदर यू फाइंड दिस मेथड कम्फर्टेबल और दॅट मेथड कम्फर्टेबल, देन वी विल गो विथ दॅट. ठीक आहे, लेट्स मूव टू द नेक्स्ट वन. हे क्लिअर करतोय. ठीक आहे, बघा आता हे एकदा बघून घ्या फक्त, बारीक बघून घ्या काय लिहिलंय. टू शो स्टेट ऑफ बिंग. गंमत खूप महत्वाची आहे. गमतीचा म्हणजे ज्याला आपण गमतीचा विषय नाहीये. जर तुम्ही टेन्सेस चांगलं केलं पोरांनो, तर तुम्हाला बाकीचे सगळे टॉपिक समजतील. त्याच्यामुळे कधीही कोर्स सुरुवात होताना वर्ब मी टॉपिक मुद्दाम कंप्लीट केला, बिकॉज वर्ब टॉपिक इज डायरेक्टली लिंक टू द टॉपिक कॉल्ड टेन्सेस. मग तुम्हाला क्रियापद चांगलं समजलं तर तुम्हाला टेन्स समजणार. आता मला मी जर तुम्हाला प्रश्न विचारतो, फक्त एकदा बघून घ्या. आपण काय काय पाहिले माहितीये? क्रियापदाची डेफिनेशन आपण पाहिलेली आहे. वी हॅव डिस्कस्ड व्हॉट वी हॅव डिस्कस्ड. वी हॅव डिस्कस्ड मेन वर्ब, वी हॅव डिस्कस्ड हेल्पिंग वर्ब. जर याच्याबद्दल डाऊट असेल मला व्हॉट्सअपला हाय करा, मी तो व्हिडिओ पाठवून देतो तुम्हाला. We have talked about regular verb. We have talked about irregular verb. We have talked about finite verb. We have talked about non-finite verb. We have talked about stative verb. We have talked about dynamic verb. We have talked about verb of being. We have talked about verb of doing. हे सगळे वर्बचे प्रकार झाल्यानंतर आपण आपला पाया मजबूत केल्यानंतर आपण इकडे या टॉपिकवर आलोय. आणि हा टॉपिक सगळ्याचा पाया आहे, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे तुम्हाला ही गोष्ट कळली पाहिजे. साधा वर्तमान काळ घेतोय आपण. एम इज आर याचा वापर तुम्ही वाक्यामध्ये मुख्य क्रियापद म्हणून केला, साधा वर्तमान काळ असणार. हॅव हॅज याचा वापर वाक्यामध्ये मुख्य क्रियापद म्हणून केला, साधा वर्तमान काळच असणार, कारण तो मालकी दाखवतो. आता या 3 वाक्यामध्ये मी म्हटलं आय एम अ टीचर. बघा या ठिकाणी एम म्हटलं, नेहा इज अ डॉक्टर म्हटलं, अँड वी आर स्टुडंट्स म्हटलं. या तीनही वाक्याचा काळ साधा वर्तमान काळ आहे का चेक करा. आहे. आता बघा, आता याच्यामध्ये आय एम अ टीचर म्हटलं, मी शिक्षक आहे म्हटलंय. आता मी काय करतो, या एमला मी पुढे घेतलं वाक्याच्या. काय म्हटलं मी? एम आय टीचर, मी शिक्षक आहे का? पुढे मी नॉट लावलं, आय एम नॉट अ टीचर. तीनही वाक्य सांगायचा उद्देश काय? दिलेलं वाक्य इट कॅन बी आयदर असर्टिव्ह ऑर निगेटिव्ह, किंवा ते प्रश्नार्थी सुद्धा असू शकतं. वाक्य कोणत्याही प्रकारचं असू द्या, त्या वाक्यामध्ये आत्मा असणार. आत्मा म्हणजेच काय? क्रियापद असणार. मग ते क्रियापद कोणतं आहे, मुख्य आहे का सहाय्यकारी, हे तुम्ही शोधायचं. मग आपल्याला कळलं एमच्या नंतर कुठं आयएनजी आलंय? नाही आलं. 100% एम मेन वर्ब आहे. एम आय अ डॉक्टर, मी डॉक्टर आहे का? असं मी म्हणलंय का? एम आय विजिटिंग अ डॉक्टर, एम आय हॅव्हिंग कॉन्व्हर्सेशन विथ डॉक्टर. 100% एम वाक्याच्या सुरुवातीला आलंय, दुसरं कोणतंच क्रियापद नाही आलं. लिहून ठेवा, साधा वर्तमान काळ. तसं नेहा इज डॉक्टर, इज नेहा डॉक्टर, नेहा डॉक्टर आहे का? नेहा इज नॉट डॉक्टर. परत आपला मेन वर्ब तिन्हीमध्ये. वी आर स्टुडंट्स, आपण विद्यार्थी आहोत. घ्या आरला पुढं, काय झालं? आर वी स्टुडंट्स, आपण विद्यार्थी आहोत का? वी आर नॉट स्टुडंट्स, आपण विद्यार्थी नाही आहोत. आता हे जे मी तुम्हाला सेंटेन्सेस म्हणून दाखवतोय ना, याचा फायदा तुम्ही डे टू डे लाईफ मध्ये, आता तुमच्या लक्षात आला असेल, काही लोकांचं म्हणजे काही लोक मॅरिड असतील, काही जॉब करतायत, तर तुम्हाला एक गोष्ट जाणवली असेल की इफ यू आर गुड ॲट इंग्लिश लँग्वेज ना, ऑल अपॉर्च्युनिटीज आर ओपन टू यू. म्हणजे जर तुमची लँग्वेज चांगली असेल, तुम्हाला चांगलं बोलता येत असेल, तर सगळ्या सगळ्या क्षेत्राचे दरवाजे तुमच्यासाठी खुले असतात. म्हणून या कोर्सला फक्त एक्झाम ओरिएंटेडनीच नाही पाहायचं, त्याचा विचार असा पण करा की याचा वापर मला असाही करता येईल. स्पोकन साठी कसा होईल तो पण विचार मी सांगेन तुम्हाला. हाच टॉपिक फक्त स्पोकन साठी असतो महत्वाचा, तेवढा आपण घेऊ. आणि दोन्ही अप्रोचने त्याच्या डोक्यात ठेवून चला की असा पण मला फायदा करता येऊन घेऊ शकतो. ठीक आहे. वी वॉन्ट टू शो अ स्टेट ऑफ बिंग म्हणजे मी काय करतोय, अवस्था दर्शवण्यासाठी वापरतोय. जायचं पुढं. क्लिअर असेल क्लिअर म्हणा, चॅट बॉक्स मध्ये डाऊट असेल डाऊट विचारा मला. क्लिअर, व्हेरी गुड, थँक्यू. चला ऍक्शन म्हणलंय मी. आता ऍक्शन म्हणजेच काय? क्रिया. या तीनही वाक्यामध्ये क्रिया आहे का चेक करा. आता तिन्ही वाक्यामध्ये क्रिया आहे का चेक करा. मी काय म्हटलं? सात्विक प्लेज अ गेम. आपण पेन बदलू, थोडा वेगळा पेन घेऊ, डार्क घेऊ, ब्ल्यू घेऊ, ब्ल्यू. ठीक आहे. सात्विक प्लेज अ गेम चेक करा, आहे का? सात्विक खेळ खेळतोय, सात्विक प्लेज अ गेम. मी सात्विक प्लेज म्हटलंय. का म्हटलंय प्लेज? याचा अर्थ सात्विक थर्ड पर्सन सिंग्युलर प्रोनाउन आहे. थर्ड पर्सन म्हणजे काय? ही प्लेज अ गेम.
आता मला याचा प्रश्न कोण करून दाखवेल? सात्विक प्लेज अ गेम म्हणजे सात्विक प्लेज दो येस आहे का? येस पोरांनो, थांबा मी क्लिअर करून दाखवतो. नीट लक्ष द्या. नाही कळलं विचारा, किती वेळा विचारा, मी सांगेल. पण मनामध्ये डाऊट ठेवून पुढे जाऊ नका. हा जो येस आहे ना पोरांनो, हा येस जो दिसतोय ना तुम्हाला, येस, हा येस म्हणजे काय माहितीये का? हा येस म्हणजे लपलेला कोण आहे? कोणी लपलेला? आपला हा डज. आठवतोय का? डज आहे. आता मी समजा म्हंटल सात्विक प्लेज अ गेम, सात्विक खेळ खेळतो. कोणतरी म्हटलं नाही नाही सात्विक नाही खेळ खेळत. मी म्हणलं तुला माहिती नाही, सात्विक डज प्ले अ गेम. सात्विक डज प्ले अ गेम. मग डज मी थोडं मोठ्याने बोलतोय, म्हणजे जोर देऊन सांगतो, अरे सात्विक खेळ खेळतोय. आता माझं वाक्य तयार झालं, सात्विक डज प्ले अ गेम. मग या वाक्याचं प्रश्नार्थी करताना मला आता सहाय्यकारी क्रियापद मी तयार केलंय. मग मी क्वेश्चन काय करणार? काय होणार? डज सात्विक प्ले अ गेम. डज मी तो लिहू का सेंटेन्स तुमच्या लक्षात येईल? म्हणजे थांबा, वेट, आपण काय करू? सात्विक प्लेज अ गेम, राईट, हे वाक्य आहे. हा प्लेज आहे ना पोरांनो, PLAYS. हा प्लेज म्हणजेच काय असतो? डज प्लस प्ले. कळलं का? डज प्लस प्ले. मग काय म्हटलं? दुसरं वाक्य मी असं म्हणलं, सात्विक डज प्ले अ गेम. मी आता काय केलं? जोर देऊन सांगितलं. आता मला प्रश्न तयार करण्यासाठी सहाय्यकारी क्रियापद तयार झालं. मी कोणाला उचलणार? डजला उचला, न्या वर्डत पुढं वाक्याच्या लिहून टाका. काय लिहिलं? डज सात्विक प्ले अ गेम. प्रश्नचिन्ह देऊन टाकलं. निगेटिव्ह काय होईल? सात्विक. आता डज नॉट लिहून टाकायचं, डज नॉट प्ले अ गेम. सात्विक डज नॉट प्ले अ गेम. GAME. ठीक आहे. आता मला सांगा, या तिन्ही वाक्यामध्ये मी जो काळ वापरलाय ना, तिन्ही वाक्यामध्ये मी जो काळ वापरलाय, तो काळ कोणता? चेक करा एकदा. जेवढे वाक्य बनवले तर प्रत्येक वाक्याचा काळ साधा वर्तमान काळ आहे का? आपण एक एक बघा पुराण बघा. इथं काय म्हटलं? इकडं लक्ष द्या नीट. सात्विक प्लेज अ गेम, बरोबर. सात्विक कोण आहे? थर्ड पर्सन आहे ना. साध्या वर्तमान काळामध्ये काय होतं? हिला क्रियापदाला येस किंवा येस प्रत्यय लागतो. ज्या क्रियापदाच्या एंडला टीच येतं, CH येतं, SH येतं, त्याला येस लागतो. सात्विक प्लेज अ गेम म्हणजे प्लेचाच अर्थ काय झाला इथं? काय झालं? आपला प्लेचा अर्थ डज प्ले झाला, बरोबर. मग आता मला प्रश्न करताना मी काय केलं? हा वाक्य कायसाठी होतं? जोर देण्यासाठी होतं. मी याला घेतला पुढे, याला ओढत आणि पुढे वाक्याचे लिहून टाकला, सात्विक डज सात्विक प्ले अ गेम. परंतु नीट ऐका काय सांगतोय. जर तुम्ही वाक्यामध्ये डज पण वापरताय आणि प्लेस पण वापरताय, इम्पॉसिबल, चुकलं वाक्य तुमचं. म्हणजे डज अधिक प्ले म्हणजेच प्लेज असतं. डज काढून घेतला तर 100% एखाद्या ठिकाणी जर ढीग झाला तर कुठेतरी खड्डा पडलेला आहे. तुम्ही इकडे ढीग पण करणार, तिकडे पण ढीग होणार, शक्य आहे का ते? म्हणून डज सात्विक प्ले अ गेम आणि सात्विक डज नॉट प्ले अ गेम या तीनही वाक्यांचा काळ एकच आहे पोरांनो. ऍक्शन दाखवतोय. तिन्ही वाक्यांचा काळ आपला साधा वर्तमान काळ आहे. साधा वर्तमान काळ आहे. किती लोकांना कळलं? समजलं का थोडं थोडं? म्हणजे आता एक वाक्य मी लिहितोय, मी टाईप करतोय ते वाक्य ना, तुम्ही कायम लक्षात ठेवा. कायम लक्षात ठेवा, वहीमध्ये पाठ करा, याचा स्क्रीनशॉट घ्या, काही करा, पण पाठ ठेवा. हे जी मी आता एक या साधा वर्तमान काळात बा काय म्हणतो मी, एम, इज, आर, हॅव, हॅज, डू, डज किंवा कोणत्याही क्रियापदाचं पहिलं रूप असेल किंवा त्या क्रियापदाला येस प्रत्यय लावला असेल असं दिसलं, त्या वाक्यामध्ये असं दिसलं, तर डोळे झाकून तुम्हाला विचारलं तर 100% समजून जायचं एम, इज, आर, हॅव, हॅज, डू, डज, राईट, राईट्स आले, मुख्य क्रियापद म्हणून आले, तर डोळे झाकून तुम्ही म्हणायचं की याचा काळ साधा वर्तमान काळच आहे. याचा काळ साधा वर्तमान काळच आहे. येते लक्षात मी काय सांगतोय? काय म्हटलं? याचा काळ साधा वर्तमान काळ असणार. याला हायलाइट करतोय मी, लक्षात ठेवा. एम, इज, आर, हॅव, हॅज, डू, डज, राईट, राईट. याचा काळ साधा वर्तमान काळ कधी? जर जर याचा वापर वाक्यामध्ये काय म्हणून केलाय? मुख्य क्रियापद म्हणून केलाय.
एक एक वाक्य वापरतोय, नीट समजून घ्या. पहिलं एम सॉरी, आय एम अ टीचर. एम आय अ टीचर? आय एम नॉट अ टीचर. डन. शी इज अ टीचर. इज शी अ टीचर? शी इज नॉट अ टीचर. वी आर फार्मर्स. आर वी फार्मर्स? वी आर नॉट फार्मर्स. आय हॅव अ बंगलो. आय हॅव अ बंगलो. आता मला माहितीये हॅव आय बंगलो नाही म्हणतायत मला. हॅवच्या मागे लपलाय कोण? डू. वडा त्याला बाहेर. काय म्हटलं? आय डू हॅव अ बंगलो. कोणतरी म्हटलं नाही तुमच्याकडे बंगला, तुम्ही गरीब आहात. नो, यू डोंट नो. आय हॅव अ बंगलो. तो नाही म्हणलं आय डू हॅव अ बंगलो. डू म्हटलं की समजायचं आयच्या नंतर डू येतं, ही शीटच्या नंतर डज येतं. म्हणजे डू आय हॅव अ बंगलो? आय डू नॉट हॅव अ बंगलो. ठीक आहे. आता डज बघा. मी समजा म्हटलं निशा हॅज अ फ्लॅट इन पुणे. निशा हॅज अ फ्लॅट इन पुणे. कोणतरी म्हटलं नाहीये निशाकडे फ्लॅट. मी म्हणलं तुला माहिती नाही. निशा निशा डज हॅव अ फ्लॅट इन पुणे. झालं माझं जोर देऊन. आता तयार झालं डज. डज निशा हॅव अ फ्लॅट इन पुणे? निशा डज नॉट हॅव अ फ्लॅट इन पुणे. झालं माझं. आता पुढचं राईट आणि राईट घेऊ आपण. आय राईट अ लेटर. राईटच्या मागे कोण लपलाय माहिती आपल्याला. राईटच्या मागे लपलेला असतो डू. वडा त्याला बाहेर. कोण? मी तर मी म्हटलं की आय डू. आय राईट अ बुक. मी पुस्तक लिहितो. कोणतरी म्हटलं नसेल लिहित. मी म्हणलं नो, आय डू राईट अ बुक. म्हणजे राईटच्या मागे लपलाय डू. जोर दिला की आय डू राईट अ बुक. घ्या ओढा त्याला पुढं. डू आय राईट अ बुक? मी पुस्तक लिहितो का? आय डू नॉट राईट अ बुक. झालं माझं. पण आता मुलगी आहे एखादी, थर्ड पर्सन आहे. समजा मी म्हटलं ज्योत्स्ना. ज्योत्स्ना राईट्स अ लेटर. राईट से, येस से, लपलाय डज आहे. उचला त्याला, घ्या पुढं. काय म्हटलं? ज्योत्स्ना डज राईट अ लेटर. राईट. आता मी काय करणार? डजला पुढे घेतला वाक्याच्या तयार झालेला. डज ज्योत्स्ना राईट अ लेटर? ज्योत्स्ना डज नॉट राईट अ लेटर. आलं लक्षात? हे सगळी वाक्य तुम्हाला पाठ करायचे. आता हा व्हिडिओ तुम्ही ना जरी लेक्चर झालं तरी दोनदा बघा घरी गेल्यानंतर. पक्क करून घ्या. माझी तुम्हाला लेखी गॅरंटी, याच्या बाहेरचं परीक्षेत कधीच काय येत नाही. म्हणजे हा जर बेस तुमचा चांगला असेल, आपण प्रत्येक टॉपिक वरचे क्वेश्चन मी बनवाय दिलेत. आपण कमीत कमी वर्ब वरचे 100, 60 तरी कमीत कमी. वर्बचे 60 क्वेश्चन्स, वर्बचे त्याच्यानंतर टेन्सचे 60-70 क्वेश्चन्स, डायरेक्ट इंडायरेक्टचे 60-70 क्वेश्चन्स, स्पॉटिंग एरर, तुमचं टीसीएस पॅटर्न सगळे घेणार आहे. कारण हा कोर्स आहे ना, दिस कोर्स इज गोइंग टू बी इन्क्लुसिव्ह. इट विल बी युजफुल फॉर ऑल स्टुडंट्स हु आर प्रिपेरिंग फॉर डिफरंट टाइप्स ऑफ एक्झामिनेशन. त्याच्यामुळं याच्यामध्ये खूप डिटेल गोष्टी घेतल्या जाणार आहेत, अगदी बेसिक बेसिक पासून. पण मला हा कोर्स इंटरॅक्टिव्ह करायचा आहे, म्हणून मला असं वाटतं जर तुम्हाला डाऊट आला तर तुम्ही डायरेक्ट चॅट बॉक्स मध्ये मला विचारत जा. मी तो एक्सप्लेन करेल. तुमच्या मनात डाऊट येतो याचा अर्थ रेकॉर्डेड कोर्स बघणाऱ्या कोणाच्याही मनामध्ये तो डाऊट येऊ शकतो. आता तुमचा फायदा काय होतो की लाईव्ह असल्यामुळे तुम्ही मला विचारू शकता. रेकॉर्डेड बॅचचा लॉस हा असतो की तुम्ही डाऊट विचारू शकत नाही. म्हणजे आपल्याला बॅच पण अशी बनवायची आहे की ते रेकॉर्डेड असेल तरी कुणाला काही डाऊट येणार नाही. बट स्टील, इफ यू हॅव एनी डाऊट रिगार्डिंग एनिथिंग, युअर डाऊट्स आर ऑलवेज वेलकम. ठीक आहे. जायचं पुढे आपण. शॅल वी मूव्ह? डन. चला. अजून एक महत्वाचं, जर इफ यू आर इंटरेस्टेड, तुम्ही अमेझॉनवर जा. इंग्लिश ग्रामर, फ्लिपकार्टवर, अमेझॉनवर जाऊन तुम्ही सर्च केलं इंग्लिश ग्रामर बुक बाय सचिन मेमाने, तर आपलं बुक आहे युनिक अकॅडमीचं. तर तुम्ही ते घेऊ शकता, ऑनलाईन मागवू शकता. 350-400 रुपयात असेल ते, काय ते मला माहिती नाही. ते तुम्ही जर युनिकच्या शॉपमध्ये गेल तर तुम्हाला ते डिस्काउंट मध्ये मिळेल. पण ते बुक घ्या. आणि त्या बुकमध्ये जो टॉपिक होतोय, आता समजा मी वर्ब टॉपिक घेतला, तर तो टॉपिक त्याच्यामध्ये डिटेलमध्ये आपण जसा घेतला तसा डिटेलमध्ये दिलेला आहे. त्याचबरोबर तो टॉपिक झाल्यानंतर त्याच्यावरचे 50, 60, 70, 80 क्वेश्चन तुम्हाला डायरेक्ट पाहायला मिळतील. म्हणजे त्याला परिपूर्ण अभ्यास तुम्हाला चांगला करता येईल अशा प्रकारे तो तुम्ही त्याचा वापर करू शकता. त्याच्यात 3 सेक्शन्स आहेत. पहिला सेक्शन इंग्लिश ग्रामर, सेकंड सेक्शन इज इंग्लिश व्होकॅब्युलरी, आणि तिसरा रीडिंग कॉम्प्रेन्शन आहे. तर इंग्लिश व्होकॅब आपण त्याच्यातलं सगळं करून घेणारच आहे. नाही घेतलं तरी काही फरक नाही पडत, पण घेतलं तर तुमचा जास्त फायदा होऊ शकतो. ओके, ठीक आहे. चला, शॅल वी मूव्ह टू द नेक्स्ट स्लाइड नाव? आपण पुढच्या स्लाइडवर जाऊ. ओके, नीट बघा काय म्हटलं. आता आपली अवस्था झाली, आपली क्रिया झाली. आता आपण आपली मालकी बघतोय. मालकी, मालकी म्हणजेच काय? पोझेशन. द वर्ब दॅट इज यूज टू शो पोझेशन इन अ सेंटेन्स. पोझेशन म्हणजेच काय? तर मालकी. समथिंग दॅट इज यूज टू शो पोझेशन. मग पोझेशन काय दाखवतं? हॅव आणि हॅज दाखवतं.
हॅव कधी वापरायचं पोरांनो? हॅव कधी वापरायचं? आय हॅव, वी हॅव, यू हॅव, ही हॅज, शी हॅज, इट हॅज, दे हॅव. म्हणजे मी म्हणलं माझ्या कारला 4 चाकं आहेत. माझ्या कारला 4 चाकं आहेत. माय कार हॅज गॉट 4 व्हील्स. माय कार हॅज गॉट 4 व्हील्स, राईट. मग मी काय दाखवतोय? मालकी दाखवतोय. कार काय आहे? निर्जीव वस्तू आहे. निर्जीव वस्तूसाठी मी कोणतं सरण वापरणार? इट वापरणार. सो इट हॅज 4 व्हील्स. आलं लक्षात? बघा, एक प्रत्येक वाक्यामध्ये एक वापरले, रमेश हॅज अ बंगलो. आता हे जरा नीट बघा. रमेश हॅज अ बंगलो. रमेशच्याकडे बंगला आहे. आता रमेश कोण आहे पोरांनो? रमेश कोण आहे? रमेश कोण आहे? रमेश हे पुरुष. रमेश आहे गडी माणूस, ज्याला आपण कोणतं सर्ण वापरणार? ही. आलं का लक्षात? रमेश ही. आपला पेन टॅब ऑर्डर केलाय. पेन टॅब आल्यानंतर मला चांगल्या प्रकारे लिहिता येईल, तोपर्यंत थोडे ऍडजस्ट करा. रमेश हॅज अ बंगलो. आता लक्षात ठेवा, मी याची फोड कशी करायची सांगितलं होतं तुम्हाला. काय म्हणलं होतं आठवतंय का? हॅज म्हणजे काय असतं? काय असतं आठवतंय प्रियंका मॅम? काय असतं? हॅज म्हणजेच काय असतं? काय असतं? डज प्लस हॅव, बरोबर का? हॅज म्हणजे असतं डज प्लस हॅव, बरोबर. डज प्लस हॅव. मग समजा मी म्हटलं रमेशच्याकडे बंगला नाहीये. रमेश म्हणला, अरे दुसरा पोरगा म्हणला, नाही, रमेश डज हॅव अ बंगलो. वाक्यात तुम्हाला परीक्षेत असं देतील, रमेश डज हॅज अ बंगलो. डज आणि हॅज एका वाक्यात येत नाही. जसं एका तलवारीमध्ये दोन, एका म्याणामध्ये 2 तलवारी नाही राहू शकत, तसंच डज आणि हॅज एका वाक्यात कधीच येऊ शकत नाही. आणि जर येत असेल 1000% ते वाक्य चुकलं तुमचं. ठीक आहे. म्हणून हॅज म्हणजे डज हॅव तोंडपाठ ठेवायचं. आता बघा, म्हटलं दे हॅव अ बिग प्रॉपर्टी इन पुणे. दे हॅव अ बिग प्रॉपर्टी. हॅव म्हणजे काय असतं पोरांनो? हॅव म्हणजे काय असतं? डू हॅव. हॅव म्हणजे काय असतं? डू प्लस हॅव. आता याच्यामध्ये मी म्हटलं दे हॅव अ बिग प्रॉपर्टी इन पुणे. या वाक्याला मला तोडायचंय. म्हणजे कोणतरी म्हणलं नाहीये त्यांची प्रॉपर्टी, म्हणजे तुला माहिती नाही. दे डू हॅव अ बिग प्रॉपर्टी इन पुणे. आता क्वेश्चन कसा होईल? डू दे हॅव अ बिग प्रॉपर्टी इन पुणे अँड दे डू नॉट हॅव अ बिग प्रॉपर्टी इन पुणे. पुढं, नताशा हॅज अ बाईक. नताशाकडे बाईक आहे म्हणजेच काय? नताशा नताशा डज हॅव अ बाईक. क्वेश्चन काय होईल? डज नताशा हॅव अ बाईक? नताशा डज नॉट हॅव अ बाईक. नताशा डज नॉट हॅव अ बाईक. पुढं, आय हॅव अ कझिन इन USA. आय हॅव अ कझिन. कझिन म्हणजे चुलत भाऊ. म्हणजे आय डू हॅव अ कझिन. कारण आयच्या नंतर डू येतं. येते का लक्षात? हॅव म्हणजे काय असतं पोरांनो? डू हॅव. हॅव आलं की समजून जायचं. हॅव बघा, हॅव जर मुख्य क्रियापद म्हणून वापरले, त्याच्या मागे कोण लपलेला असतो? त्याच्या मागे डू असतो लपलेला. हॅज हे जर मुख्य क्रियापद म्हणून वापरलं, त्याच्या मागे कोण असतो लपलेला? डज असतो. म्हणजे आय हॅव अ रिंग. माझ्याकडे एक आय हॅव अ गोल्डन रिंग. इट मीन्स आय डू हॅव अ गोल्डन रिंग. निगेटिव्ह, आय डू नॉट हॅव अ गोल्डन रिंग. राणी हॅज अ नेकलेस. राणी हॅज अ नेकलेस. ह्याच्या मागे कोण लपले? डज लपलाय. म्हणजे राणी डज हॅव अ नेकलेस. क्वेश्चन काय होईल? डज राणी हॅव अ नेकलेस? राणी डज नॉट हॅव अ नेकलेस. किती लोकांना नाही कळलं विचारा मला. कळलं असेल क्लिअर म्हणा. एवढाच फक्त पार्ट थोडासा कन्फ्युजिंग आहे, समजायला जड जातो. येस, मग असं काय सांगतोय? एवढाच पार्ट. आता आपण याला टेन्स पार्ट 1 नंबरचं लेक्चर आपण म्हणतोय. टेन्स टॉपिक मोठा आहे, याला वेळ लागणार आहे. हाच पार्ट फक्त डज हॅव, डू हॅव एवढाच फक्त किचकट आहे. बाकी सगळा टेन्सचा पार्ट सोपा असेल पुढे. आय होप इट्स क्लिअर नाव. मी आता क्लिअर करतोय. आता नीट ऐका. नीट ऐका काय म्हटलंय. द सेम टेन्स कॅन बी रिटन इन डिफरंट फॉर्मॅट्स एज फॉलोज. म्हणजे एकच वाक्य, एकच टेन्स वाक्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे लिहिला जाऊ शकतो. मराठीमध्ये बघा, आता आपण सगळे मराठी स्पीकर्स आहेत. वी ऑल आर मराठी स्पीकर्स, राईट. आपली गंमत सांगतो. म्हणजे आपण काय करतो, समजा मला एखादं वाक्य इंग्लिशमध्ये बोलायचंय. इफ वी आर नॉट फ्रॉम दॅट मच दॅट कॉन्व्हेंट और इंग्लिश मीडियम बॅकग्राउंड, what we people do, we form that sentence in our mind in Marathi language. Then we try to translate the same sentence in English language, and after translating that sentence, we express that sentence. आता तुम्ही मला सांगा, समजा मी तुम्हाला म्हटलं
या जगाच्या पाठीव 36 अशी वाक्य आहेत. ती वाक्य तुम्हाला ट्रान्सलेट करता आली तर तुम्हाला जगात कोणतंच असं वाक्य नसेल जे बोलता येणार नाही. आता बघा यामध्ये मी काय केलंय, मुद्दाम या ठिकाणी इंग्लिशचं जे आहे ना त्याचं ट्रान्सलेशन मराठीमध्ये दिलंय तुम्हाला. वाक्य बघून घ्या काय म्हटलं. नेहा चित्र रंगविते. मी हा ते ना मुद्दाम कशाने लिहिलेला आहे, कशाने लिहिलेला आहे, रेड पेनने लिहिलेला आहे. पुढे मी काय म्हटलं, नेहा चित्र रंगवते का. पुढे म्हटलं नेहा चित्र रंगवीत नाही. आता इंग्लिश वाक्य बघूच नका, बघूच नका, फक्त मराठी बघा. मी आंबा खातो, शीतल आंबा खाते, लोक आंबा खातात. म्हणजे ज्या वाक्याच्या शेवटी नीट आहे का, ज्या वाक्याच्या शेवटी, ज्या वाक्याच्या शेवटी, ज्या वाक्याच्या शेवटी तो ते तात, ज्या वाक्याच्या एंडिंगला क्रियापदाला तो ते तात लागतो, तो ते तात असा प्रत्यय लागतो, समजून जायचं ते वाक्य साध्या वर्तमान काळामध्ये आहे. आणि साध्या वर्तमान काळामध्ये काय येतं आपल्याला माहितीये, तर क्रियापदाचं काय येतं, पहिलं रूप येतं. बघा आलंय का, काय म्हटलं, नेहा पेंट्स अ पिक्चर. याला आपण जरा व्यवस्थित करू. नेहा पेंट्स अ पिक्चर. हा, नेहा पेंट्स अ पिक्चर. आता नेहा पेंट्स अ पिक्चर मी म्हटलंय, नेहा पेंट्स अ पिक्चर, नेहा पेंट्स अ पिक्चर. पेंट्स का म्हणलं, नेहा कोण आहे, बाई माणूस आहे. नेहासाठी कोणतं सर्वनाम येणार, शी येणार. मग शी पेंट्स अ पिक्चर, थर्ड पर्सन आहे, साधा वर्तमान काळ. पाठ ठेवायचं. इफ द सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स इज ही शी इट, आणि वाक्याचा काळ साधा वर्तमान काळ असेल, क्रियापदाला येस किंवा येस प्रत्यय लागतोच लागतो. आता या ठिकाणी मी काय केलंय, डायरेक्ट सुरुवातीला काय घेतलंय, डज नेहा पेंट अ पिक्चर. डज घेतलंय पोरांनो. डज का घेतलं कळलं सगळ्यांना, कारण तो हा जो आहे ना येस लपलाय बघा, हा जो येस आहे ना लपलेला, हा कोण आहे, हा कोण येस लपलेला, येस लपलेला आपला डज आहे. त्याला आपण पुढे घेतला, मग काय वाक्य झालं, डज नेहा पेंट अ पिक्चर. निगेटिव्ह काय झालं, नेहा, नेहा डज नॉट पेंट अ पिक्चर, नेहा डज नॉट पेंट अ पिक्चर. म्हणजे वाक्य कळलं तुम्हाला, ज्या वाक्याच्या एंडिंगला, मराठीमध्ये ज्याला आपण म्हणतो, ज्या वाक्याच्या एंडिंगला तो ते तात असं क्रियापदाचा शेवट होतो, ते वाक्य साध्या वर्तमान काळामध्ये असतं. त्या वाक्यामध्ये मग तुम्ही म्हणता सर आय एम अ डॉक्टर, मी डॉक्टर आहे, इथं कुठं तो ते तात आला, मी क्रियेबद्दल बोलतोय. ती नर्स आहे, शी इज अ नर्स, इथं कुठं तो ते तात आला. क्रिया, क्रियापद म्हटलं, क्रिया दर्शवणाऱ्या शब्दाला तो ते तात असा प्रत्यय आला, डोळे झाकून म्हणायचं वी आर हॅव्हिंग दिस सेंटेन्स इन सिंपल प्रेझेंट टेन्स. इथपर्यंत कळलं सगळ्यांना. काय म्हटलं, हे तोडल्याशिवाय तुम्ही बघा हे वाक्य कसं आहे, हे वाक्य ए म्हणजे ऍसर्टिव्ह बरं का, ए म्हणजे काय ऍसर्टिव्ह, आय म्हणजे इंटरॉगेटिव्ह, आणि एन म्हणजेच काय तर निगेटिव्ह. तीन प्रकारची वाक्य झाली. पहिलं वाक्य झालं विधानार्थी, दुसरं झालं प्रश्नार्थी, आणि तिसरं वाक्य झालं आपलं नकारार्थी. ठीक आहे. एनी डाऊट अबाउट दिस सो फार, कोणाला डाऊट आहे का याच्याबद्दल. शाल वी मूव टू द नेक्स्ट वन. येस, जायचं पुढं, बोला, डाऊट असेल विचारा. येस, व्हेरी गुड प्रियंका मॅम. चलो प्रतीक्षा मॅम, सुशांत, आदिती, क्लिअर असेल, क्लिअर म्हणा, व्हेरी गुड. चलो लेट्स मूव टू द नेक्स्ट वन. हे रेकॉर्डिंग बघा बरं का, हे इम्पॉर्टंट आहे, नाही कळलं विचारा मला. आता महत्वाचं, यूज ऑफ सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे काळाचे प्रकार 12. येस, काळाचे प्रकार 12, म्हणजे 12 काळामधला सगळ्यात जास्त नियम असणारा एकच काळ तो म्हणजे साधा वर्तमान काळ. देर आर 12 different types of sentences, but this simple present tense has got many different types of rules. आणि याच्यावर बरेचसे प्रश्न परीक्षेला विचारले जातात, म्हणून आपण याला थोडं व्यवस्थित बघून घेऊ. काय म्हटलं, यूज ऑफ सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साध्या वर्तमान काळाचा वापर नक्की कसा करायचा हे आपण आता पाहणार आहोत. यूज ऑफ सिंपल प्रेझेंट टेन्स कधी कधी कसा कसा वापर करायचा. पहिलं काय म्हणलं बघा, एक नंबरचं काय म्हणलं, इट इज यूज टू इंडिकेट युनिव्हर्सल ऑर जनरल ट्रुथ. आता युनिव्हर्सल ट्रुथ म्हणजे काय समजून घ्या सुरुवातीला. युनिव्हर्सल ट्रुथ म्हणजे असं वाक्य जे त्रिकालाबाधित सत्य आहे, कुठेही गेला तरी ते 100% वाक्य खरंच असणार आहे. उदाहरणार्थ, सूर्य पूर्वेला उगवतो, त्रिकालाबाधित सत्य, बरोबर का. बघा, सन रायझेस इन द ईस्ट. त्याच्यानंतर 2 and 2 make 4, 2 आणि 2 किती होतात, 4 होतात.
तुम्ही फक्त एवढं बघा, याला फक्त लक्ष द्या. द सन रायझेस इन द ईस्ट, 2 and 2 मेक 4, 2 आणि 2 4 होतात. अँड वॉटर बॉइल्स ऍट 100 डिग्री सेल्सिअस. पाणी 100 अंशाला उकळतं. पाणी 100 अंशाला उकळतं. बघा सगळ्या वाक्य शेवटी तो ते तात येते का? सूर्य पूर्वेला उगवतो, बरोबर. त्याच्यानंतर जिवंत माणूस मरतो, तो खरे युनिव्हर्सल ट्रूथ आहे, जनरल ट्रूथ आहे. 2 आणि 2 4 होतात, युनिव्हर्सल ट्रूथ आहे. असं होतं का की 2 आणि 2 5 झालेत? जर 2 आणि 2 5 होत आहेत याचा अर्थ समजून द्यायचं कुछ तो गडबड आहे, राईट. आणि वॉटर बॉइल्स ऍट 100 डिग्री म्हणजेच काय? पाणी 100 अंशाला उकळतं. असंच एक वाक्य आहे की वॉटर फ्रीजेस, वॉटर बिक समजा म्हटलं वॉटर टर्न्स इंटू आईस, टर्न्स इंटू आईस ऍट 0 डिग्री सेल्सिअस. म्हणजे 0 अंशाला पाण्याचं काय होतं? बर्फ होतो. आता प्रत्येक ठिकाणी तुम्ही एवढंच बघा, प्रत्येक वाक्यामध्ये मी क्रियापदाचं पहिलं रूप वापरलंय का चेक करा. आपण या रेड पेनने घेऊ जरा. बघा इथं आहे का पहिलं रूप? आहे पहिलं रूप. इथं पण काय पहिला फॉर्म आहे, इथं पण काय पहिला फॉर्म आहे. आता यामध्ये राईजेस म्हटलंय मी, कारण सन येतो, सूर्य आहे. सूर्यासाठी मी इट हे प्रोनाउन वापरतो आणि आपल्याला माहिती आहे इट असेल तर क्रियापदाला येस किंवा येस प्रत्यय लागतोच लागतो. हा लक्षात. पण समजा एखादा म्हटला अरे सूर्य पूर्वेला नाही उगवत, आता त्रिकालाबाधी सत्य, पण एखादा म्हटला तर तुम्ही म्हटला अरे वेड्या, द सन डज राईज इन द ईस्ट. डज राईज उगवतोच उगवतो. तो म्हणला खरंच का? डज द सन राईज इन द ईस्ट, खरंच पूर्वेला उगवतो का? म्हणलं द सन डज नॉट राईज इन द ईस्ट. म्हणजे थोडक्यामध्ये डज नॉट वापरू शकता तुम्ही. आता 2 and 2 2 झाले, दे मेक 4, म्हणून ते मेकला आपण 2 झाले, 2 म्हणल्यावर दे आलं, देच्या नंतर क्रियापद येस प्रत्यय लागत नाही, आपण मेक लिहिलं. अँड वॉटर बॉइल्स ऍट 100 डिग्री सेल्सिअस. वॉटर बॉइल्स ऍट 100 डिग्री सेल्सिअस म्हणजे काय? वॉटर काय आहे पोरांनो? वॉटर काय आहे? पाणी आहे. पाण्यासाठी काय येतं? इट वापरतो आपण. इट असेल तर क्रियापदाला येस प्रत्यय लागतोच लागतो, म्हणून हे वाक्य आपलं बरोबर झालं. याला आपण म्हणतो जनरल ट्रुथ, सर्वसामान्य सत्य. याला म्हणतात ऐतिहासिक सत्य, सॉरी याला म्हणतात त्रिकालाबाधी सत्य. आलं लक्षात? त्रिकालाबाधी सत्य हे नेहमी युनिव्हर्सल ट्रूथ इज ऑलवेज रिटन इन सिंपल प्रेझेंट टेन्स. किती लोकांना कळलं? किती लोकांना डाऊट याच्याबद्दल? क्लिअर झालं? क्लिअर म्हणा. डाऊट असेल डाऊट विचार पोरांनो. डन डन, व्हेरी गुड. परीक्षेमध्ये प्रश्न कसा आहे तू सांगतो तुम्हाला. तुम्ही मला विचारलं पाहिजे सर प्रश्न कसा आहे तो. प्रश्न कसा आहे, तुम्ही प्रश्न लिहितोय, तुम्ही त्याला रिकामी जागा भरा. एक प्रश्न लिहितोय तुमच्यासाठी, सांगा उत्तर काय. समजा म्हटलं आणि खाली ऑप्शन असेल, इथं ऑप्शन असेल इज, इथं असेल आर, इथं असेल वॉज, इथं असेल विल बी. 4 ऑप्शन आहेत आणि तुम्हाला विचारलं योग्य पर्याय निवडा. मॅन इज मॉर्टल. मॉर्टल म्हणजे मरणारा. मॉर्टल म्हणजे मरणारा. व्हेरी गुड सुशांत. आता मॅन मॉर्टल आहे, माणूस मरणार आहे, माणूस मरतो, म्हणजे आपण सगळे माणसं आहेत, कोणी असू मरतोच. मग याच्यामध्ये इज आर वॉज विल बी काय येईल सांगा मला. आपल्याला कळतं अरे मॅन काय येणार? मॅन इज मॉर्टल. आता द मॅन येत नाही बरं का, ऍक्च्युली ना द चुकून झाले माझ्यातून. वेट वेट वेट, इथं द काय येत नाही ते तुम्हाला नंतर सांगेल. या ठिकाणी द कधीच येत नाही. याचं कारण आहे सगळेच माणसं आहेत, हे जनरल वापरलेले, ब्रॉडर सेन्सने वापरल्यानंतर आर्टिकल वापरलं जात नाही. तो आर्टिकल टॉपिक बघू आपण. मॅन इज मॉर्टल. आता तुम्हाला कळलं पाहिजे अरे माणूस मरणार आहे, 100% युनिव्हर्सल ट्रूथ आहे. युनिव्हर्सल ट्रूथ असेल तर वाक्याचा काळ साधा वर्तमान काळ असतो. मी याला डायरेक्ट गोल करणार, मॅन इज मॉर्टल. आलं उत्तर माझं बरोबर. किती लोकांना कळलं? असा प्रश्न परीक्षेला येतो, मॅन इज मॉर्टल. समजलं? क्लिअर झालं? ठीक आहे, आता आपण पुढच्या स्लाइडवर जातोय. आय होप इट्स क्लिअर नाव. पुढं जसं त्रिकालाबाधित सत्य सांगितलं की पृथ्वी गोल आहे, बरोबर. मग तुम्हाला माहिती असेल, आय डोंट नो, की कोपर्निकस का गॅलिलिओ, आय डोंट रिमेंबर एक्झॅक्ट नेम ऑफ दॅट पर्सन, त्यांना सांगितलं होतं की त्यांनी असं जे सांगितलं 14व्या शतकामध्ये की पृथ्वी गोल आहे.
पृथ्वी गोल आहे, तर त्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती की पृथ्वी कुठं गोल असते का, पृथ्वी चपटी आहे, अर्थ इज फ्लॅट असं त्यांचं म्हणणं होतं. पण त्यांनी सांगितलं अहो पृथ्वी गोल आहे. मग पृथ्वी गोल आहे आपल्याला नंतर कळलं. आता पृथ्वी गोल होती, आताही गोलच आहे आणि भविष्यकाळ आपण गोलच राहणार आहे. गोलमध्ये ज्युआइड अशी थोडी लिंबुळकी म्हणजे अर्थ इज राऊंड. आता अर्थ इज राऊंड हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे. मग परीक्षेत तुम्ही जर म्हणला अर्थ वॉज राऊंड, कसं काय? म्हणजे पहिली गोल होती आता काय चपटी झाली का, त्रिकोणी झाली का? म्हणजे अर्थ इज राऊंड दॅट इज अ सायंटिफिक सॉरी युनिव्हर्सल ट्रूथ. पण त्याचबरोबर कधी कधी वाक्यामध्ये आपण काय करतो, आपण याचा वापर वाक्यामध्ये सायंटिफिक फॅक्ट दाखवण्यासाठी सुद्धा करतो. आता सायंटिफिक फॅक्ट म्हणजेच काय, तर शास्त्रीय सत्य ज्याला आपण म्हणतो, शास्त्रीय सत्य. आता बघा, ऑक्सिजन इज इम्पॉर्टंट फॉर ह्युमन बिंग्स असं म्हटलंय. ऑक्सिजन इज इम्पॉर्टंट फॉर ह्युमन बिंग्स. आता हे ऐतिहासिक नाहीये, हे शास्त्रीय सत्य आहे. इट्स अ सायंटिफिक ट्रूथ. म्हणजे ऑक्सिजन जर नसेल तर आपल्याला जगणं मुश्किल होऊन जाईल, राईट का नाही? मग इथं ऑक्सिजन वॉज इम्पॉर्टंट फॉर ह्युमन बिंग असं परीक्षेत आलं तर समजून जायचं वाक्य गणलंय. आणि जर तुम्ही तिथं बरोबर म्हटला, तुमचं वाक्य चुकलं, म्हणून काय म्हणायचं, ऑक्सिजन इज इम्पॉर्टंट फॉर ह्युमन बिंग्स. याचा अर्थ दिस इज अ सायंटिफिक फॅक्ट. अँड सायंटिफिक फॅक्ट इज ऑलवेज रिटन इन सिंपल प्रेझेंट टेन्स ॲज वी राईट युनिव्हर्सल ट्रूथ इन सिंपल प्रेझेंट टेन्स. पुढं दुसरे, वॉटर इज इन लिक्विड फॉर्म. पाणी कशामध्ये पोरांनो, लिक्विड फॉर्म मध्ये असतं, बरोबर का नाही? तुम्ही म्हणताल नाही नाही सर बर्फ नसतोय. अरे बर्फाचं शेवटी काय होतं, पाणीच होतं. पाण्याचं समजा पाणी वाफ झाली, वाफेचं परत काय होतं, पाणीच होतं. म्हणजे थोडक्यामध्ये वॉटर इज इन लिक्विड फॉर्म हे सायंटिफिक ट्रूथ आहे. ठीक आहे. आता पुढे म्हणलं आईस मेल्ट्स इफ वी हीट इट. आईस मेल्ट म्हणजे काय, बर्फ वितळतो जर तुम्ही त्याला उष्णता दिली तर, इफ वी हीट इट. म्हणजे बर्फ वितळतो आपण त्याला उष्णता दिली तर. हे सायंटिफिक ट्रूथ आहे. असं आहे का, म्हणजे असं आपण करतो की बर्फाला उष्णता दिली आणि बर्फाचा अजून बर्फ कडक झाला, असं होतो का? तसं होत नाही, ते अशक्य आहे. आणि जर तसं होत असेल तर मग तो चमत्कार आहे, असं होतच नाही. आईस मेल्ट्स इफ वी हिट इट. आता याच्यामध्ये आईस मी काय म्हटलंय बघा, आईस मेल्ट्स म्हणले, मेल्ट्स. मेल्ट्स म्हणजे काय, वितळतो. साधा वर्तमान काळ आहे. आईस आहे, बर्फ आहे, बर्फाच्या गोळ्यासाठी मी कोणतं वापरणार, तर इट हे सर्वनाम वापरणार. इटच्या नंतर काय येतं, क्रियापद येस प्रत्यय लागतो, लागलेला आहे माझा. तो आईस मेल्ट्स इफ वी हिट इट. आता वीच्या नंतर कुठं क्रियापदाला पहिला प्रत्यय लागत नाही, मग हे तर बरोबर आलं. आलं लक्षात? म्हणजे वीच्या नंतर क्रियापदाला येस येस प्रत्यय लागतच नाही. अशा प्रकारे सिंपल प्रेझेंट टेन्स ऑल्सो यूज टू शो सायंटिफिक फॅक्ट्स इन अ सेंटेन्स. सायंटिफिक फॅक्ट दाखवण्यासाठी साध्या वर्तमान काळाचा वापर केला जातो. नियम पाहतोय आपण साध्या वर्तमान काळाचे. क्लिअर असेल, क्लिअर म्हणा, पुढे जाऊ आपण. क्लिअर आहे? पुढे बघा. इट इज यूज टू शो फिक्स्ड अरेंजमेंट इन फ्युचर. आता हे महत्वाचं आहे जरा. म्हणजे भविष्य काळामध्ये काही गोष्ट होणारच होणार आहे. उदाहरणार्थ बघा, आपली रोज आपण 6 वाजता आपली मीटिंग चालू होते. म्हणजे मी समजा मला तू कोणी विचारलं सर तुमची मीटिंग कधी चालू होते, मी म्हटलं अरे आमची फिक्स अरेंजमेंट आहे, आम्ही 6 वाजता चालू होतच होतो. याचा अर्थ काय, आमची फिक्स मीटिंग चालू होते. म्हणजे म्हणजे एखादी गोष्ट भूतकाळामध्ये भविष्यकाळात 100% होणार आहे. फिक्स अरेंजमेंट असेल इन फ्युचर, मग मी म्हणणार आर झूम मीटिंग स्टार्ट एट 9 o'clock और 6 o'clock, काही म्हणा तुम्ही. स्टार्ट म्हटलं, सुरू होते. मग तुम्ही जर असं म्हटलं ना की आर झूम मीटिंग विल स्टार्ट एट 9 o'clock, चालते. पण जर नेहमी चालू होते तर आमची आमची झूम मीटिंग 6 वाजता चालू होते. आर झूम मीटिंग स्टार्ट एट 9 o'clock. पुढे म्हटलं आवर टार्गेट गेट्स कम्प्लिटेड. आमचे टार्गेट आहे, एक टार्गेट आहे, ते कधीपर्यंत कम्प्लीट होतं, बाय द एंड ऑफ दिस मंथ. म्हणजे 100% ते कम्प्लीट होतंय, राईट. अँड ऑल स्कूल बसेस अराईव्ह अर्ली इन द मॉर्निंग. सगळ्या बसेस आहेत ना स्कूलच्या, त्या सकाळी लवकर येतात, म्हणजेच येतील. सो हे पण करेक्ट झालं. ऑल स्कूल बसेस अराईव्ह अर्ली इन द मॉर्निंग. आता अराईव्ह म्हणजे आगमन होणे बरं का. मी बसेस म्हटले पोरांनो, बसेस साठी कोणतं प्रोनाउन येणार, अनेक आहेत, दे येणार. देच्या नंतर वाक्यातील क्रियापदाला येस किंवा प्रत्यय लागतच नाही. आपलं उत्तर बरोबर आलं. ऑल स्कूल बसेस अराईव्ह अर्ली इन द मॉर्निंग. हे काय झालं, फिक्स अरेंजमेंट ऑफ पर्टिक्युलर थिंग इन फ्युचर. क्लिअर असेल, क्लिअर म्हणा, आपण पुढे जाऊ. शॅल आय क्लिअर दिस? येस. हे नंतर बघून घ्या एकदा रेकॉर्डिंग, गरज आहे तुम्हाला याची, मला असं वाटतंय. हे बघून घ्या.
पुढचा नियम आहे साधा वर्तमान काळच फक्त असं आहे बरं का पुराण, लक्षात ठेवा. बाकी सगळं सोपं आहे. साध्या वर्तमान काळाचे नियम चांगले करा. ते चांगले नियम केले तुमचे सगळे प्रॉब्लेम दूर होतील नंतर. इट इज यूज टू गिव्ह इन्स्ट्रक्शन्स ॲज वेल. म्हणजे आपल्या एखाद्या वाक्यामध्ये सूचना देताना, गिव्ह इन्स्ट्रक्शन्स म्हणजे सूचना देताना आपण साध्या वर्तमान काळाचा वापर करतो. काय म्हटलं बघा, क्लोज ऑल कम्प्युटर सिस्टीम वेन यू लिव्ह द ऑफिस. म्हणजे सगळे कम्प्युटर बंद कर कधी, जेव्हा तू ऑफिस सोडून जाशील. ऑफिस सोडशील म्हणजे जाशील ऑफिस मधून. आता मी म्हटलं क्लोज ऑल कम्प्युटर सिस्टीम्स वेन यू लिव्ह द ऑफिस. परीक्षेमध्ये काय येणार माहितीये तुम्हाला, वाक्य असंच येणार. वाक्य असं येणार आणि या लिव्हला अशी काट मारणार आणि तिथं म्हणणार वेन यू विल लिव्ह द ऑफिस. ऑप्शन काय देणार, क्लोज ऑल कम्प्युटर सिस्टीम्स वेन यू विल लिव्ह द ऑफिस, यू मे लिव्ह द ऑफिस, यू लिव्हड द ऑफिस, यू आर लिव्हिंग द ऑफिस. आपल्याला वाटतं बरोबर आहे, क्लोज ऑल द कम्प्युटर सिस्टीम्स वेन यू विल लिव्ह द ऑफिस. रॉंग. इन्स्ट्रक्शन दिले सगळ्या कम्प्युटर मध्ये जेव्हा तू जाशील, तो वेन यू लिव्ह द ऑफिस. हे लक्षात ठेवा. टेक अ राईट टर्न इफ यू आर कन्फ्युज. टेक अ राईट टर्न म्हणजे राईट टर्न घ्या इफ यू आर कन्फ्युज. आता इथं आर आलंय, पुढे कन्फ्युज आलंय, साधा वर्तमान काळच आहे. आर कन्फ्युज. आता तुम्हाला वाटलं सर साधा वर्तमान काळ कसा, साध्या वर्तमान काळामध्ये आर आलंय, पुढं ईडी आलंय, पण हा पॅसिव्ह आहे. त्यानंतर आता ते सोडून द्या, नाही तर तुमचं गोंधळ सगळा. पुढे बघा, गो होम ऍज सून ऍज युअर वाईफ कॉल्स. म्हणजे लवकर घरी जा जसं तुझी बायको तुला फोन करेन, लगेच घरी जा. गो होम ऍज सून ऍज युअर वाईफ कॉल्स. म्हणजे याच्यामध्ये इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. परीक्षेमध्ये असा प्रश्न येईल, गो होम ऍज सून ऍज युअर वाईफ विल कॉल यू. रॉंग. काय म्हणतो नीट ऐका, गो होम ऍज सून ऍज युअर वाईफ कॉल्स. करेक्ट. गो होम ऍज सून ऍज युअर वाईफ विल कॉल. रॉंग. म्हणून लक्षात ठेवा, इन्स्ट्रक्शन देताना नेहमी साध्या वर्तमान काळात दिल्या जातात. समजलं? क्लिअर आहे? शुअर? शल आय मूव? चलो लेट्स मूव टू द नेक्स्ट वन. आता याला तुम्ही स्टार करा, गोल करा, चौकोन करा, काही करा. खूप जास्त महत्वाचा नियम आहे. काय म्हटलं, काय म्हटलं मी, इट इज यूज टू एक्सप्रेस आर हॅबिच्युअल ऍक्शन. आपलं हॅबिच्युअल ऍक्शन म्हणजे रोजच्या सवयी किंवा आपलं डेली रुटीन, किंवा आपलं डेली रुटीन एक्सप्रेस करताना आपण काय करतो, साध्या वर्तमान काळाचा वापर करतो. उदाहरणार्थ, आपण रोज सकाळी लवकर उठतो. येस ऑर नो? आय गेट अप अर्ली इन द मॉर्निंग. इथं गेट अप म्हटलंय बघा, आय गेट अप अर्ली इन द मॉर्निंग. आता आय गेट अप आहे, आय म्हणजे आपल्याला माहिती आहे इथं क्रियापदाला येस किंवा प्रत्यय लागत नाही. आय गेट अप अर्ली इन द मॉर्निंग वाक्य करेक्ट आहे माझं. आपलं काय ठरलंय आठवतंय तुम्हाला, ज्या वाक्याच्या शेवटी तो, ते, तात असं क्रिया दर्शवणाऱ्या क्रियापदाला प्रत्यय लागतो. डोळे झाकून म्हणायचं दॅट सेंटेन्स इज इन सिंपल प्रेझेंट टेन्स. म्हणजे आय गेट अप अर्ली इन द मॉर्निंग या वाक्यामध्ये मी काय म्हणतोय, आय गेट अप अर्ली इन द मॉर्निंग म्हणजे साधा वर्तमान काळ मी वापरतोय. वी ब्रश डेली. आता ब्रश आपण रोज करतो, बरोबर का नाही? वी ब्रश डेली, आपण रोज दात घासतो. तो वी ब्रश डेली, आपण रोज दात घासतो. शीतल रोज दात घासते. मोहन रोज दात घासतो. लोक दात घासतात. आता आपले दात आपणच घासतो ना, पुढच्याचे दात घासतो, आपले दात आपण घासतो, राईट? म्हणजे ही हॅबिच्युअल ऍक्शन आहे, डेली रुटीन आहे, ते साध्या वर्तमान काळात लिहायचं. बॉईज गो टू स्कूल. काय म्हणलं, बॉईज गो टू स्कूल एव्हरी डे. रोज सगळी मुलं शाळेमध्ये जातात. बॉईज गो टू स्कूल एव्हरी डे. डन. समजलं मला काय म्हणायचं, हे डेली रुटीन झाल्या. अजून काय तुमचं डेली रुटीन आहे, समजा समजा प्राजक्ता मॅम रोज मंदिरामध्ये जातात. प्राजक्ता गोज टू टेम्पल एव्हरी डे. राईट. मी म्हणलं माझी आई रोज मार्केटला जाते. माय मदर विजिट्स मार्केट एव्हरी डे. म्हणजे डेली रुटीन असेल, हॅबिच्युअल ऍक्शन असेल. समजा मी रोज लेक्चर घेतो, मी रोज शिकवतो. मी समजा म्हणलं आय कंडक्ट सेशन एव्हरी डे. म्हणजे डेली असेल, एव्हरीडे असेल, ऑलवेज असेल, युजली असेल, असले शब्द आले समजून जायचं वाक्याचा काळ आपला साधा वर्तमान काळ आहे. किती लोकांना कळलं? डिड यू गेट माय पॉइंट? शॅल वी मूव? पुढे बघा, इट इज यूज टू शो अनाउन्समेंट और कॉमेंट्री. आता अनाउन्समेंट आणि कॉमेंट्री करताना आपण काय करतो, तुम्ही मला माहिती नाही की तुम्ही क्रिकेटच्या मॅचेस पाहिलेत का नाही. म्हणजे पाहिल्या तर ऑब्विसली आपण पाहिलेले असतील, टीव्हीवर पाहिले असेल.
किंवा आता लेक्चर सुटल्यानंतर काय करायचं, मोबाईल घ्यायचा आणि त्या युट्यूबवर जाऊन बघायचं की क्रिकेट कॉमेंट्री एखादी लावून टाकायची. तर तुमच्या लक्षात येईल क्रिकेट कॉमेंट्री ही नेहमी आहे ना साध्या वर्तमान काळाचं सांगितली जाते. काय म्हटलं, साध्या वर्तमान काळ. उदाहरणार्थ मी समजा सचिन तेंडुलकर आहे, राईट. सचिन तेंडुलकरने काय केला, षटकार मारला. षटकार मारल्यानंतर सेंचुरी झाली, राईट. सेंचुरी झाल्यानंतर असं त्याने ते हेल्मेट वगैरे काढलं, बॅट वर करून सगळीकडे असं तो सेलिब्रेट करतोय. तर तिकडे क्रिकेट कॉमेंट्री करणारा काय म्हणतोय, सचिन तेंडुलकर हिट्स अ मॅसिव्ह सिक्स. हिट्स म्हणलं म्हणजे हिट नाही, म्हणजे मारला नाही. सचिन तेंडुलकर सिक्स मारतो आणि सेलिब्रेट करतो. सचिन तेंडुलकर हिट्स अ मॅसिव्ह सिक्स अँड मेक्स वन मोर सेंचुरी अँड ही क्रिएट्स अ हिस्ट्री बिकॉज ही मेक्स 100. म्हणजे तो काय करतोय, 100 शतक बनवतोय. येत लक्षात. आता हे सगळं चालय, लोक नाचतायत, उड्या मारतायत आणि तो सांगतोय की बनवतो, राईट. म्हणजे लक्षात ठेवायचं, क्रिकेट कॉमेंट्री अनाउन्समेंट ही नेहमी साध्या वर्तमान काळात केली जाते. तुम्ही एकदा चेक करा. बघा इथं काय म्हणलं, आता एम एस धोनीचं सगळ्यांना आवडतो. एम एस धोनी काय फेमस फॉर हेलिकॉप्टर शॉट. एम एस धोनी हिट्स, थांबा याला आपण सरळ करू जरा. एम एस धोनी हिट्स, एम एस धोनी हिट्स अ हेलिकॉप्टर शॉट अँड विन्स द मॅच, आणि मॅच जिंकतो. आता या ठिकाणी मी हेलिकॉप्टर शॉट मारतो आणि मॅच जिंकतो. आता ऑलरेडी मॅच जिंकलाय, हेलिकॉप्टर शॉट मारलाय, पीपल आर सेलिब्रेटिंग, आणि या प्रकारचं वाक्य. एम एस धोनी हिट्स अ हेलिकॉप्टर शॉट अँड विन्स द मॅच. इथं एम एस धोनी आहे, कोण आहे, पुरुष आहे. ही येतो, गडी माणूस आहे, मग ही आलं, हिट्स आलं आणि विन्स आलं, करेक्ट झालं. येते लक्षात. पुढं इंडियाने, भारताने 300 रनांचं टार्गेट चेस करायचं होतं, ते केलं आणि ट्रॉफी जिंकली. काय म्हटलं, इंडिया. इंडिया म्हणजेच काय, कंट्री आहे, देश आहे. इट वापरलं, इट. इंडिया चेसेस, इंडिया चेसेस द टार्गेट ऑफ 100 रन अँड विन्स द ट्रॉफी, अँड विन्स द ट्रॉफी. म्हणजे ऑलरेडी इंडियाने टार्गेट कंप्लीट केलं आणि ते क्रिकेट कॉमेंटेटर म्हणतंय, वाव, इंडिया चेसेस द टार्गेट ऑफ 300 रन्स अँड विन्स द ट्रॉफी. अशा प्रकारचं वाक्याला समजून जायचं. अनाउन्समेंट अँड क्रिकेट कॉमेंट्री इज ऑलवेज मेड इन अ सिंपल प्रेझेंट टेन्स. क्लिअर झालं? एनी डाऊट अबाउट दिस? क्लिअर झालं असेल क्लिअर म्हणा, आपण पुढे जाऊ. येस, क्लिअर. क्लिअर, शाल आय क्लिअर दिस? बघा या वेगाने आपण जर गेलो तर आपले बरंचसं पटपट पटपट कव्हर होणार आहे ऑनलाईन लेक्चर. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही प्रश्न नाही विचारायचे, तुम्ही प्रश्न विचारा मला. आय एम ऑलवेज रेडी टू क्लिअर युअर डाऊट्स. ठीक आहे. आणि मी त्याच्यानंतर काय करतो, समजा आपलं डिस्कशन झालं कोणतं, जे की, तर मी ते एडिट करताना तो पार्ट काढून टाकणार आहे रेकॉर्डिंग मध्ये, डोंट वरी. तर तुम्ही यू ऑलवेज फील फ्री टू आस्क एनी डाऊट. असं नाही की ते रेकॉर्डिंग मिळालं तर तो पार्ट तिथला कट होऊन तो नंतर अपलोड होईल, डोंट वरी अबाउट इट. ठीक आहे. बट इट शुड बी व्हेरी मच क्लिअर इन युअर माइंड दॅट युअर डाऊट्स आर ऑलवेज वेलकम. ओके, आय होप इट्स क्लिअर नाव. मी क्लिअर करतोय आणि पुढच्या स्लाइडवर नेतोय तुम्हाला. आता हे बघा, इट इज यूज टू विथ सब्जेक्ट डिपेंडंट वर्जन. आता हे वाक्य आत्ताच्या मागच्या राज्यसभेला आणि कंबाईनला विचारलं होतं. बँकिंग मध्ये पण विचारतात, आयबीपीएस टीसीएस पॅटर्न मध्ये पण विचारतात. डायरेक्ट रिकामी जागा असते. काय म्हटलं या ठिकाणी बघा, काय म्हटलं, हिअर कम्स रॉबर्ट. हिअर कम्स रॉबर्ट म्हणजे समजा पार्टी चालू आहे, पार्टीमध्ये सगळे लोक रॉबर्टची वाट बघतायत, रॉबर्ट गायब होता, तेवढ्यात रॉबर्ट येताना दिसला. तर मित्र म्हणजे ओ आव, इकडे बघा काय म्हणतोय, हिअर हिअर कम्स रॉबर्ट. बघा या ठिकाणी रॉबर्ट आलेला आहे. आता हिअर कम्स रॉबर्ट, आपण याला हे का वाकडं होतंय, वेट. हिअर कम्स रॉबर्ट, येस. काय म्हटलं बघा, असं आपण असं म्हणतो का, हिअर इज कमिंग रॉबर्ट, असं होतं का? मग हिअर कम्स रॉबर्ट, रिकामी जागा सोडली त्याला विचारतोय, हिअर हॅज कम रॉबर्ट. पुढे हिअर इज कमिंग रॉबर्ट, हिअर केम रॉबर्ट, हिअर कम्स रॉबर्ट. तुम्ही काय म्हणणार? हिअर कम्स रॉबर्ट. लक्षात ठेवा. आणि हिअरने आणि देरने वाक्य सुरुवात झालं की समजून जायचं वाक्याचं क्रियापद पहिलं रूप येणार. पुढे काय म्हटलं, हिअर शी कम्स, हिअर शी कम्स.
हिअर शी कम्स. ठीक आहे, पुढे बघा. बोथ आर करेक्ट म्हणजे वरची दोन्ही वाक्य करेक्ट आहेत, लक्षात ठेवा. बोथ आर करेक्ट म्हणजे दॅट इज नॉट एक्झाम्पल, बोथ सेंटेन्सेस आर करेक्ट. म्हणजे इट इज युज्ड विथ सब्जेक्ट डिपेंडंट वर्जन. सब्जेक्ट कोणतं आहे? हिअर आहे. हिअर अँड देअर ने समजा समजा म्हटलं देर यू गो, समजा म्हटलं देर यू गो, देर यू गो असं येणार. हिअर ही कम्स, हिअर ही, हिअर ही आस्क अ क्वेश्चन. अशा प्रकारे तुम्ही ते लक्षात ठेवा. शॅल आय क्लिअर दिस? आय होप इट्स क्लिअर नाव. हे रूल लक्षात ठेवा. याचं रेकॉर्डिंग बघून घ्या. आता आपल्या बोलण्यामध्ये आपण मराठी माणसं आहेत बरोबर. आपण म्हणींचा वापर खूप करतो. म्हणी म्हणजेच काय? उदाहरणार्थ नाचता येईना अंगण वाकडं. म्हणजे समजा मला शिकवता येत नसेल तर मी काय म्हणणार की मला प्रॉब्लेम आहे, नो इट्स टेक्निकल इश्यू, आय एम नॉट बिंग एबल टू टीच यू बिकॉज ऑफ माय माइक इज नॉट वर्किंग, माय लॅपटॉप इज नॉट गुड, माय व्हॉइस इज नॉट ऑडिबल, माझा घसा खराब आहे. असं कोणी कारण देत असेल ना तर समजून जायचं नाचता येईना अंगण वाकडं. म्हणजेच एखादी गोष्ट करण्यासाठी जर तुम्ही असमर्थ असता तर तुम्ही कारण देता. त्याच प्रकारची म्हण असेल ना, कोणत्याही प्रकारची म्हण ज्याला आपण प्रॉव्हर्ब्स म्हणतो, इट इज ऑलवेज ऑलवेज रिटर्न इन सिम्पल प्रेझेंट टेन्स. नेहमी साध्या वर्तमान काळामध्ये त्याचा वापर केलेला असतो. या ठिकाणी बघा त्या म्हणी दिलेल्या आहेत. काय म्हटलं? शॅलो वॉटर मेक्स मच नॉईज. कोण सांगेल का मला याचा अर्थ काय होतो? शॅलो वॉटर मेक्स मच नॉईज ऐकलंय? उथळ पाण्याला खळखळाट फार. ऐकलंय का? उथळ पाण्याला खळखळाट फार म्हणजे जर तुम्ही समुद्राच्या किनारी गेला तर लाटा खूप येतात. पण समुद्राच्या आतमध्ये जर तुम्ही कधी गेला ना, म्हणजे बोट म्हणजे शिपणे, तर तुम्हाला कळेल समुद्र आतमध्ये शांत असतो. तो शॅलो वॉटर मेक्स मच नॉईज. वॉटर आहे, इट येणार, इट मेक्स मच नॉईज. म्हणजे उथळ पाण्याला खळखळाट फार म्हणजे ज्याच्याकडे कमी ज्ञान असतो तो व्यक्ती काय करतो? जास्त बडबड करतो. ज्याच्याकडे खूप ज्ञान असतं तो कमी बोलतो. आता तुम्ही म्हणता सर तुम्ही पण बोलताय, आता माझं ते काम आहे, मला बोललं पाहिजे. पण समजा कोणत्या गोष्टीचं डिस्कशन चाललंय आणि एखादी व्यक्ती जास्त बोलते, समजून जायचं उथळ पाण्याला खळखळाट फार. म्हणजे शॅलो वॉटर मेक्स मच नॉईज. ज्या व्यक्तीला बऱ्याच गोष्टी माहिती असतो ना तो शांत असतो बऱ्याच वेळा. म्हणजे म्हण झाली. पुढं, रोम इज नॉट बिल्ट इन अ डे. आता तुम्ही सगळे काम तुमचं घरचं सोडून लेक्चर अटेंड करताय. आता कालच केंद्र सरकारचा निर्णय झाला की 8वा वेतन आयोग लागू झाला. 8वा वेतन आयोग लागू म्हणजे क्लास 3च पेमेंट आता 70 चालू होईल. म्हणजे जवळजवळ 50-60 क्लास 3ला मिळेल. पेमेंट पकडून चालायचं 1 लाख रुपये हातात येणार. मग ह्या जर गोष्टी पाहिजे असतील तर वेळ तर द्यावा लागतो. अभ्यास तर करावा लागणार तुम्हाला. असं एक एक तास, दीड दीड, 2-2 तास तुम्हाला लेक्चर्स अटेंड करावे लागणार. म्हणजे एखादी चांगली गोष्ट करायची म्हटलं पोरानं तर वेळ लागतोच लागतो. समजा मी जर तुम्हाला म्हटलं चला आपण झोपडी बांधू. झोपडी किती वेळ लागेल बांधायला? 2 तासात झोपडी होईल ना बांधून. पण ती झोपडी वारं आलं पाऊस आला की लगेच उडून जाईल. जाईल का नाही? पण समजा मी म्हटलं चला आपण एक मोठी इमारत बांधू, किंवा शहाजहानने ताजमहल जो बांधला, तो ताजमहल जवळजवळ कितीतरी वर्ष त्याचं बांधकाम चाललं होतं. पण तो बांधला त्याच्यानंतर तो आता 400-500 वर्ष झालं तो तसाच आहे अजून. मग झोपडी लक्षात राहते का ताजमहल लक्षात राहतो? ताजमहल. पण त्या मोठी गोष्ट करायला वेळ लागतो. म्हणून रोम इज नॉट बिल्ट इन अ डे. कोणतीही गोष्ट मोठी करायला वेळ लागतो. छोट्या गोष्टी असे होतात अशा निघून जातात. जॉब पाहिजे, जॉब मिळतो. प्रायव्हेट जॉब लगेच जातो, परत जॉबलेस होतो. गव्हर्नमेंट जॉब करण्यासाठी स्ट्रगल करावा लागतो. एकदा लागला, लागणं जेवढं अवघड त्याच्यापेक्षा जास्त काढणं अवघड आहे, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे रोम इज नॉट बिल्ट इन अ डे. कवी नवीन गोष्टी करायला वेळ नक्कीच लागतो लागतो. पुढं, अ बॅड कार्पेंटर कॉरल्स विथ हिज टूल. म्हणजे एखादा सुतार ज्याला काम येत नाही ना, तो काय करतो? ते म्हणतो अरे माझे वस्तू चांगल्या नाही आहेत, मला खूप चांगलं काम येतं, पण हे जे हत्यार आहेत ना माझ्याकडं ते चांगले नाही आहेत. मग तो काय करतो? परिस्थितीला दोष देतो. म्हणजे बॅड कार्पेंटर कॉरल्स विथ हिज टूल्स म्हणजे काय? नाचता येईना अंगण वाकडे. नाचता येईना अंगण वाकडे. किती लोकांना समजलं? म्हणजे म्हणी या नेहमी साध्या वर्तमान काळातच लिहिल्या जातात. इज इट क्लिअर नाव? आय होप इट्स क्लिअर. शॅल वी मूव्ह टू द नेक्स्ट स्लाइड? व्हेरी गुड, व्हेरी गुड.
आपला साधा वर्तमान काळ झाला, जो की सगळ्यात कॉम्प्लिकेटेड होता असं मी म्हणेल. त्याचे सगळे नियम तुम्ही नंतर बघून घ्या. रेकॉर्डिंग तुम्हाला शेअर करेल मी, तुम्ही ते पाहून घ्या. नाव हे अनलिस्टेड व्हिडिओ असेल. पुढच्या एक मला वाटते 15 दिवसामध्ये आपलं ऍप डेव्हलप होतंय. त्या ऍपवर नंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी पाहायला मिळतील. ठीक आहे. आता मी काय म्हटलं बघा या ठिकाणी, दॅट इज ओके. तो नेक्स्ट टेन्स इज प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, ज्याला आपण चालू वर्तमान काळ म्हणतो. चालू वर्तमान काळ, आता एक लक्षात ठेवा, तर कंटिन्युअस मी म्हटलंय ना, कंटिन्युअस, याच्यामध्ये हा शब्द लक्षात ठेवायचा बरं का. काळ कसा ओळखायचा मी थोडक्यात सांगतोय. कंटिन्युअस म्हटलं की आयएनजी, कंटिन्युअस म्हणजे आयएनजी. म्हणजे चालू म्हटलं की तुम्हाला कळलं पाहिजे की आयएनजी शब्द येणारच येणार, आयएनजी फॉर्मचं क्रियापद येणारच येणार. आणि प्रेझेंट म्हटलं की काय येणार पोरांनो, प्रेझेंट म्हटलं की काय येणार, आपल्या समोर तुमच्या आहे दिसते ते काय येणार, काय येणार, एम इज आर. एम इज आर आलं की समजून जायचं काय आपलं प्रेझेंट आहे. आणि त्याला आयएनजी लावला, आपण त्याला आयएनजी लावला की तो काय झाला, कंटिन्युअस झाला. म्हणजे एखाद्या एखाद्या काळामध्ये दोन्ही काळाच्या छटा आहेत, वर्तमान काळ पण आहे आणि चालू काळ पण आहे. मग तो झाला चालू वर्तमान काळ, त्याला आपण म्हणतो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असं म्हणतो. इट इज कॉल्ड प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस बी प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. कसं ओळखायचं, चालू म्हटल्यानंतर आयएनजी फॉर्म, क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लागणार. आणि प्रेझेंट म्हटल्यानंतर आपल्याला माहिती आहे प्रेझेंट मध्ये एम इज आर असलं की प्रेझेंट असतो. म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस दोन्हीच्या छटा त्याच्यात असतील तर समजून जायचं वी आर हॅव्हिंग प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्स. ठीक आहे. आणि याच्यामध्ये हे काही सांगायची गरज नाही, वाक्याची सुरुवात नेहमी कर्त्याने होते. मग कर्त्याला आपण काय म्हणतो, कर्ता आपण सब्जेक्ट म्हणतो. आणि ऑब्जेक्ट वाक्याच्या एंडिंगला येतं, ते आपण मुद्दाम लिहितोय, कारण हे ऑब्जेक्ट जर असेल ना पोरांनो, याचा वापर करून आपल्याला पॅसिव्हची रचना करता येते. ठीक आहे. सो दिस कॉल्ड प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्स. ही रचना पाठ ठेवायची, सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस वी प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. परंतु करत्यानंतर फक्त सब्जेक्ट प्लस एमएजआर आलं आणि आयएनजी नाही आलं, मग आपला साधा वर्तमान काळ. आयएनजी आलं, चालू वर्तमान काळ. मग चालू वर्तमान काळ कधी वापरायचं, कधी वापरायचा, इट इज यूज टू डिनोट और टू शो ऍक्शन दॅट इज गोइंग ऑन और हॅपनिंग इन द करंट मोमेंट. म्हणजे आजच्या या क्षणाला एखादी गोष्ट चालू असेल, समजा तुम्ही आता लेक्चर अटेंड करताय, तुम्ही मला ऐकताय, यू आर लिस्निंग टू मी, ही तुमची ऍक्शन चालू आहे. आय एम टॉकिंग टू यू, मी तुमच्याशी बोलतोय. ही काय झाली, ही झाली आपली करंट ऍक्शन. म्हणजे चालू एखादी आपली क्रिया झाली, याला आपण करंट ऍक्शन म्हणतो. याला म्हणायचं चालू वर्तमान काळ. अँड दिस सेम टेन्स कॅन बी यूज इन ऑल थ्री सेंटेन्सेस. बरं का, हे माझं लक्षात ठेवा. म्हणजे चालू वर्तमान काळ मी जो वापरतोय ना, तो वाक्य विधानार्थी असू शकतं, ते प्रश्नार्थी असू शकतं आणि ते नकारार्थी सुद्धा असू शकतं. आणि आपलं तेच वापरणार आपण नेहाचं वाक्य आठवतंय. म्हणजे दिलेलं वाक्य हे चालू वर्तमान काळात असेल, ते वाक्य विधानार्थी पण असू शकतं, ऍसर्टिव्ह म्हणतो. ते वाक्य आपलं इंट्रोगेटिव्ह सुद्धा असू शकतं, ज्याला आपण प्रश्नार्थी वाक्य म्हणतो. किंवा तेच वाक्य आपलं निगेटिव्ह म्हणजे नकारार्थी सुद्धा असू शकतं. हे तुम्ही लक्षात ठेवा. हे तिन्ही वाक्य. आता मी तुमच्या समोर एक एक वाक्य मराठीमध्ये म्हणतोय, चेक करून सांगा. मी समजा म्हटलं, मी आंबा खात आहे. मी आंबा खात आहे म्हणजे आंबा खाण्याची माझी क्रिया चालू आहे. पुढे म्हणलं, मी आंबा खात आहे का, म्हणजे आंबा खाण्याची क्रिया चालू आहे का. मी आंबा खात नाही आहे म्हणजे मी आंबा खात आता खाण्याची क्रिया चालू नाहीये. आता हे तुम्हाला थोडं समजायला अवघड जाईल, सगळी वाक्य सारखी वाटतात. हे वाक्याचं कन्फ्युजन क्लिअर करण्याचं एकच माध्यम, ते म्हणजे तुमच्याकडे स्लाइड पाहिजे पोरांनो. मी स्लाइड शेअर करतोय तुमच्या समोर. जस्ट हॅव अ लुक टू दिस वन. एक स्लाइड बघून घेताल तुम्ही, बघा. हे तुम्ही पाठ करा. याचा याचा अक्षरशः तुम्ही, म्हणजे मी असं म्हणेल की जर तुम्हाला इंग्लिश चांगलं करायचं असेल ना, तर हे सेंटेन्स तुमचे पाठ पाहिजेत. म्हणजे द सेम टेन्स, तोच काळ तुम्ही डिफरंट फॉर्मॅट्स मध्ये वापरता. नेहाच आपण आपल्याला आता नेहा पहिल्या वाक्यामध्ये होती ना, साध्या वर्तमान काळामध्ये चालू मध्ये सुद्धा नेहाच राहणार, पूर्ण मध्ये नेहाच राहणार, चालू पूर्ण मध्ये पण नेहाच राहणार. फक्त वाक्य बघा, नेहा इज. आता बघा हेल्पिंग वर्ब कोणतं आलंय,
इज, नेहा काय करते, नेहा इज पेंटिंग अ पिक्चर, नेहा इज पेंटिंग अ पिक्चर. याच्यामध्ये इज काय झालं, हेल्पिंग वर्ब, पेंटिंग काय झालं, मेन वर्ब, वाक्य झालं नेहा इज पेंटिंग अ पिक्चर. आपलं लक्षात ठेवायचं मराठीमध्ये, मराठीमध्ये काय तर नेहा चित्र रंगवत आहे, त आहे, फक्त तो ते तात आलं म्हणजे साधा वर्तमान काळ. मी आंबा खात आहे, मी गाणे गात आहे, तुम्ही तुम्ही वरण भात खात आहात, म्हणजे त आहे तत आहेत असं आलं की समजून जायचं चालू वर्तमान काळ आहे. पुढे बघा, इज नेहा पेंटिंग अ पिक्चर, म्हणजे इथं सुरुवातीला आपण काय केलं, फक्त या वाक्यातलं इज म्हणजे साधा जर तुम्हाला त्याचा प्रश्न करायचा आहे तर फक्त काय करायचं, सहाय्यकारी क्रियापद ओढून पुढे घ्यायचं आणि बाकीचं वाक्य आहे तसं लिहायचं. आपलं वाक्य तयार झालं. इज नेहा पेंटिंग अ पिक्चर, नेहा चित्र रंगवत आहे का, निगेटिव्ह काय झालं, नेहा इज नॉट पेंटिंग अ पिक्चर, नेहा चित्र रंगवत नाही आहे, नेहा चित्र रंगवत नाही आहे. बघा चेक करा, येते लक्षात मी काय म्हटलं. म्हणजे साध्या वर्तमान काळामध्ये तो ते तात येतं, चालू वर्तमान काळामध्ये त आहे ते येतं. आणि ओळखायचं कसं, साध्या वर्तमान काळामध्ये एम, इज, आर, हॅव, हॅज किंवा क्रियापदाचं एक रूप येतं, त्याला V1 म्हणतो आपण. परंतु एम, इज, आर याच्यानंतर जर क्रियापदाचा ING फॉर्म आला तर समजून जायचं वी आर हॅव्हिंग प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्स. आपण चालू वर्तमान काळ पाहतोय असं तुमच्या लक्षात आलं पाहिजे. याच्याबद्दल काही डाऊट आहे का, ते वाक्य पाठ करताल का सगळे तुम्ही, जे तुमच्या स्क्रीनवर मी तुम्हाला दाखवतोय हे पाठ करायचं, रोज म्हणायचे. मी तुम्हाला जाता जाता ते वाक्य म्हणून दाखवेल. मग मला सांगा, साध्या वर्तमान काळाचे किती झाले, 3 झाले, विधानार्थी, प्रश्नार्थी, नकारार्थी. चालू वर्तमान काळचे 3 झाले, विधानार्थी, ए म्हणजे काय, विधानार्थी बरं का, ए म्हणजे काय पोरांनो, ए इज फॉर विधानार्थी, राईट. आय इज फॉर इंट्रोगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थी, आणि एन इज फॉर निगेटिव्ह म्हणले नकारार्थी. म्हणजे दिलेल्या काळातील वाक्य हे प्रश्नार्थी असू शकतं, विधानार्थी असू शकतं किंवा नकारार्थी सुद्धा असू शकतं. आपल्याला काही फरक पडत नाही, आपल्याला या गोष्टी फक्त सगळ्या माहिती पाहिजेत. इज इट क्लिअर? चालू वर्तमान काळाबद्दल काही डाऊट असेल विचारा, डाऊट नसेल क्लिअर म्हणा. क्लिअर आहे? येस. काय म्हटलं, एम, इज, आर मुख्य क्रियापद नाही तर सहाय्यकारी क्रियापद, आणि ING फॉर्म असतो मुख्य क्रियापद, असं असेल आणि त्याच्या शेवटी आपण काय केलं, त्या वाक्यातील सहाय्यकारी क्रियापद जर वाक्याच्या सुरुवातीला लिहिलं तर तो प्रश्न होतो, त्याला नॉट लागला निगेटिव्ह होतो. अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. मी क्लिअर करतोय. याचे जास्त नियम नाहीत पोरांनो, थोडे थोडे नियम आहेत ते आपण पाहून घेऊ. महत्वाचं, खूप महत्वाचं. याचा पहिलं स्क्रीनशॉट काढा आणि नोटबुक करताय ना स्वतःची, नोटबुक बनवा एक इंग्लिशची. वर्ब फॉर्म्स विच कॅनॉट बी यूज इन कंटिन्युअस फॉर्म, म्हणजे असे कोणते वर्ब फॉर्म आहेत की जे कंटिन्युअस फॉर्म मध्ये बनवलेच जात नाहीत. बघा, आता इथं फील आहे, तुम्ही कधी ऐकलंय का रे असा शब्द, सेन्स आणि परसेप्शन, म्हणजे एखादी जाणीव होत असेल तर सेन्स आणि परसेप्शन दाखवताना तुम्ही कधी सुद्धा या प्रकारच्या शब्दांचा वापर ING फॉर्म मध्ये करू शकत नाही. समजा आता हा शब्द आहे बघा, हिअर. हिअर म्हणजे काय, ऐकणे. स्मेल म्हणजे काय, सुगंध येणे, बरोबर का नाही, स्मेल म्हणजे वास येणे आपण म्हणतो, राईट, स्मेल. त्याच्यानंतर तो पुढचा आहे तो फील, फील डबल झालाय सोडा त्याला. टेस्टिंग, टेस्ट म्हणजे चव घेणे. सी म्हणजे पाहणे, आता हा तर डबल झालाय सोडायला. आता हे सगळे शब्द मी एकदा एकदा वाक्यात वापरतो. मी म्हंटल आय एम मीटिंग यू आफ्टर लॉंग टाइम, करेक्ट आहे. बट आय एम सीइंग अ मूवी होतं का, आय सॉ हिम, आय वॉज सीइंग ऍट हिम असं ऐकलंय का, आय वॉज लुकिंग ऍट हिम चालेल, बट आय वॉज सीइंग ऍट हिम असं कधीच होत नाही. समजा म्हणजे एक आईस्क्रीम खातोय म्हणजे इट टेस्ट गुड, पण इट इज टेस्टिंग गुड होत नाही. इट इज स्मेलिंग व्हेरी बॅड असं नाही होत, इट स्मेल्स बॅड, इट स्मेल्स बॅड, नॉट इट इज स्मेलिंग बॅड. किंवा आय एम हिअरिंग टू असं ऐकलंय का कधी, आय एम लिसनिंग टू यू, मी तुम्हाला ऐकत आहोत, आय एम लिसनिंग टू यू. पण आय एम हिअरिंग टू असं कधी होत नाही. पण हिअरिंग हा शब्द कोर्टाच्या मॅटरमध्ये तुम्ही ऐकला असेल,
की आत्ताच नुकतीच ती हिअरिंग पुढे ढकलली. सो हिअरिंग इज पोस्टपोन्ड. तर यावेळी हिअर हे शब्द तुम्ही नाऊन म्हणून वापरता. हिअरिंग म्हणजे सुनावणी, तिथं चालेल. पण इथं हिअरिंगचा मी समजा म्हटलं आय कांट हिअर यू, तुम्ही म्हटलं सर यू आर नॉट ऑडिबल, वी कांट हिअर यू, म्हणलं आर यू नॉट हिअरिंग मी, मग म्हणायचं की सर तुमचं इंग्लिश गंडलंय, हिअरिंग नसतंच. म्हणजे हिअरिंग हा शब्द चुकीचा आहे. तो काय होतो, लिस्निंग होतो. मग लिस्निंगच्या नंतर टू येतं की आय वॉज लिस्निंग टू अ ब्युटिफुल सॉन्ग, आय वॉज लिस्निंग टू यू, आय वॉज लिस्निंग टू हिम. तर लिस्टनचं लिस्निंग होतं, हिअरचं हिअरिंग होत नाही. म्हणजे याचा वापर तुम्ही चालू वर्तमान काळामध्ये आयएनजी फॉर्म मध्ये करू शकत नाही. सीचं सिंग होत नाही, स्मेलिंग होत नाही, टेस्टिंग होत नाही, फिलिंग पण होत नाही. आय एम फिलिंग बेटर टुडे, आय फील बेटर टुडे असं असतं. आपण म्हणतो की मला तुझ्याबद्दल फिलिंग्ज आहेत, त्या फिलिंग्स भावना झाल्या, ते नाऊन झालं, क्रियापद नाही. ही फील्स बेटर टुडे. तर लक्षात ठेवा, हिअरिंग, स्मेलिंग, सीइंग, टेस्टिंग असले शब्द आयएनजी फॉर्म मध्ये लिहिता येत नाहीत. काय म्हटलं, दोज वर्ब विच कॅन नॉट बी रिटर्न इन कंटिन्युअस फॉर्म. याला तुम्ही कंटिन्युअस फॉर्म मध्ये लिहू शकत नाही. क्लिअर असेल क्लिअर म्हणा, डाऊट असेल डाऊट विचारा. एनी डाऊट अबाउट दिस? शॅल वी मूव? क्लिअर करू? सेन्स आणि परसेप्शन आयएनजी फॉर्म मध्ये लिहिता येत नाही पोरांनो, लक्षात ठेवा. पुढं ओपिनियन खूप एक महत्वाचं आहे बरं का. नीट ऐका, एक एक शब्द फक्त पहा. ओपिनियन म्हणजेच काय, मत बरं का, मत. आता अज्युम, अज्युम म्हणजे आपण तो गृहीत धरणे. आपण तो असं अज्युम कर की तू मुकेश अंबानींचा नातेवाईक असे आहेस, म्हणलं येस येस आय एम अज्युमिंग इट, असं नसतं. आय एम अज्युमिंग म्हणजे नाही, ते चुकीचं आहे. मग काय, येस आय अज्युम दॅट आय एम मुकेश अंबानी इज रिलेटिव्ह, आय अज्युम इट, मी गृहीत धरतोय. मग हे ओपिनियन दाखवणारे शब्द हे परत आयएनजी फॉर्म मध्ये तुम्हाला कधीच लिहिता येत नाहीत. ओपिनियन दाखवणारे वर्ड तुम्ही आयएनजी फॉर्म मध्ये लिहू शकत नाही. मग अज्युम असेल, रॉंग झाला. तुम्ही असं म्हणता का, आय एम बिलिव्हिंग इन गॉड? काय म्हणता, आय बिलीव्ह इन गॉड म्हणता. आय एम बिलिव्हिंग इन गॉड शब्दच नाहीये. येते लक्षात? आय एम कन्सिडरिंग युअर रिक्वेस्ट, नो, आय विल कन्सिडर युअर रिक्वेस्ट. असं म्हणता का, आय डाऊट युअर इंटेन्शन, मी तुझ्या इंटेन्शनवर डाऊट घेतो, रॉंग. आय एम डाऊटिंग म्हणता का, नो नो, आय एम डाऊटिंग, आय वॉज डाऊटिंग ऑन हिम, सो दॅट इज वाय ही लेफ्ट मी, असं नाही होत. आय हॅड अ डाऊट, डाऊटचं डाऊटिंग नाही होत. सपोजचं सपोजिंग नाही होत. थिंकचं थिंकिंग, आता मी आय वॉज थिंकिंग अबाउट हर, हे होतं बरं का. पण काही कंडिशन मध्ये याला ऑप्शन एक्सेप्शन्स आहेत. ठीक आहे, हे कळलं का? ओपिनियन, ओपिनियन आपले व्यक्त करताना त्यांना आयएनजी फॉर्म मध्ये तुम्ही लिहू शकत नाही. म्हणजे वर्ब फॉर्म्स विच कॅनॉट बी रिटर्न इन कॉन्टिन्युअस फॉर्म, ते आहेत ओपिनियन रिलेटेड. एनी डाऊट अबाउट दिस? इज इट क्लिअर? आय होप इट्स क्लिअर. शॅल वी मूव? ओके, अजून एक महत्वाचं, आपले 5 दिवस डेमो झालेले आहेत. कन्फर्म युअर ऍडमिशन, मला मेसेज करा, आपण बोलू. ठीक आहे, मी क्लिअर करतोय, चला पुढे जाऊ आपण. ओपिनियन झालं. त्याच्यानंतर मेंटल स्टेट. मेंटल स्टेट म्हणजे काय, तर मानसिक क्रिया. म्हणजे मानसिक क्रिया दर्शवणारे शब्द तुम्ही आयएनजी फॉर्म मध्ये लिहू शकत नाही. उदाहरणार्थ बघा, समजा मी म्हटलं की अरे यार मला गोष्टी लक्षातच राहत नाहीत. मी समजलं आय फॉरगेट इम्पॉर्टंट थिंग. समजा मी कोणाचे तरी पैसे उसने घेतले आणि त्याला मी भेटलोच नाही परत, तर मी त्याला म्हटलं अरे माझ्या लक्षात राहत नाही मी पैसे घेतलेले, आय एम फॉरगेटिंग व्हेरी इझिली. तर ते चुकीचं झालं. बिकॉज आय एम टॉकिंग अबाउट मेंटल स्टेट. मेंटल स्टेट म्हणजे मानसिक क्रिया असेल तर फॉरगेटिंग नाही होत. काय होतं, आय फॉरगेट थिंग्स व्हेरी इझिली. आय एम फॉरगेटिंग होत नाही. जर वाक्यात कुठं आलं ना आय एम फॉरगेटिंग, वाक्य चूक. इमॅजिन दॅट यू आर द रिचेस्ट पर्सन ऑन दिस प्लॅनेट, असं इमॅजिन करा. मी येस येस सर आय एम इमॅजिनिंग, आय एम इमॅजिनिंग होतं का? येस सर आय कॅन इमॅजिन, आय कॅन इमॅजिन, बरोबर. पुढे म्हणलं की डू यू नो मी, तुम्ही मला होतं येस सर आय नो यू, येस सर आय एम नोविंग यू होत नाही, आय एम नोविंग यू होत नाही. आय एम रेकग्नाइज म्हणजे ओळखणे, आय एम रेकग्नाइजिंग यू होत नाही. आय एम रिमेंबरिंग नाही होत, आय रिमेंबर यू होतं. आय अंडरस्टँड युअर प्रॉब्लेम, आय एम येस सर आय एम अंडरस्टँडिंग युअर प्रॉब्लेम, चूक. जर कोणतरी म्हणलं येस सर आय एम अंडरस्टँडिंग युअर प्रॉब्लेम, येस आय एम अंडरस्टँडिंग युअर प्रॉब्लेम, तेव्हा तुला माझा प्रॉब्लेम अंडरस्टँड करून काय फायदा नाही, तू चुकीचं इंग्लिश बोलतोय, यू अंडरस्टँड माय प्रॉब्लेम.
तो आय एम अंडरस्टँडिंग युअर प्रॉब्लेम रॉंग, आय अंडरस्टँड युअर प्रॉब्लेम करेक्ट. क्लिअर झालं. तो मेंटल स्टेट दर्शवणारे शब्द तुम्ही आयएनजी फॉर्म मध्ये लिहू शकतच नाही. अशा प्रकारे लक्षात ठेवा. इज इट क्लिअर? एनी डाऊट अबाउट दिस? शॅल वी मूव? शॅल वी मूव? चला क्लिअर करतो मी. पुढे जाऊ आपण. पुढे बघा. आता हे वाक्य वाचून बघा. वाक्य वाचल्यानंतर तुम्हाला गोष्टी पटपट पटपट कळतील. परसेप्शन आहे, आय फील कोल्ड. बघा मी तुम्हाला म्हणतो फिलिंग फिलिंग मच बेटर नाव. बघा, आय फील कोल्ड. समजा मी थंडी, आता थंडीचे दिवस आहेत आणि मी फॅन लावला, एसी लावला, म्हणलं आय फील कोल्ड. बरोबर. हे परसेप्शन आहे माझं. परसेप्शन म्हणजे जाणीव. पण जर तुम्ही एखाद्याच्या हेल्थ बद्दल बोलताय ना, आणि डॉक्टर त्याला म्हटले, डॉक्टर म्हणजे कसा आहेस तू, तर हेल्थ रिलेटेड असेल ना, हेल्थ रिलेटेड, तो आय एम फिलिंग मच बेटर टुडे हे वाक्य बरोबर येतं. आय एम फिलिंग मच बेटर टुडे म्हणजे आय फील बेटर टुडे, आय एम फिलिंग बेटर टुडे, हे हेल्थच्या रिलेटेड बरोबर येणार. पुढे बघा. शी हॅज अ कार. आता या वाक्यामध्ये शी हॅज अ कार हे वाक्य बरोबर आहे. पण शी इज हॅव्हिंग फूड हे वाक्य चुकी, बरोबर सांगा मला. शी इज हॅव्हिंग फूड. तर सर हॅव्हिंग कुठं होतं? येस, हॅव्हिंगचा अर्थ होतो खात आहे. मी म्हटलं आय एम हॅव्हिंग सम वॉटर. ते म्हणा सर वाय आर यू नॉट टॉकिंग. म्हटलं आय एम बिझी बिकॉज आय एम हॅव्हिंग सम वॉटर. म्हणजे हॅव्हिंगचा अर्थ तर तुम्ही काय घ्यायचा? इटिंग म्हणून घ्यायचा तुम्ही. पुढं. आय कॅन सी एव्हरीथिंग. मी सगळं काही पाहू शकतो. काय म्हटलं? आय कॅन सी एव्हरीथिंग. आणि आय एम सीइंग यू आफ्टर लॉंग टाइम. मग याचा अर्थ मी तुला खूप दिवसांनी भेटतोय. म्हणजे कोणत्या कंडिशन मध्ये ते वाक्य आपण वापरू शकतो, हे एक्सेप्शन तुमच्या समोर आहे. म्हणजे समजा मी एखाद्या मित्राला खूप दिवसांनी भेटलो, म्हणलं अरे आय एम सीइंग यू आफ्टर लॉंग टाइम, मी तुला खूप दिवसांनी पाहतोय. पण आय एम सीइंग ऍट यू असं नसतं. म्हणजे या ठिकाणी भेटणे या अर्थाने वापरलं तर ते करेक्ट आहे, पण वेगळ्या अर्थाने नाही. सो काय म्हटलं? ऑल आर करेक्ट बिकॉज दे आर यूज इन डिफरंट सेन्सेस. डिफरंट सेन्सेसने वापरल्यामुळे वरची सगळी वाक्य या ठिकाणी बरोबर आलेली आहेत. याच्याबद्दल काय डाऊट कोणाला? आय होप इट्स क्लिअर. क्लिअर असेल क्लिअर म्हणा, पुराण डाऊट असेल डाऊट विचारा. शॅल आय क्लिअर दिस स्लाइड? शॅल वी मूव टू द नेक्स्ट वन? जर तुम्हाला डाऊट असेल तर अवश्य विचारा बरं का. युअर डाऊट्स आर ऑलवेज वेलकम. की सर नाही कळलं रिपीट करा, फक्त रिपीट म्हणा, मी रिपीट करतो. पुढे बघा. हा. समजा समजा मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही परवा लेक्चर अटेंड करणार आहेत का? तुम्ही म्हणले सर आम्ही परवा चाललोय जर्मनीला विमानाने. वी आर फ्लाइंग टू जर्मनी इन द नेक्स्ट 5 days. म्हणजे पुढच्या 5 दिवसानंतर आम्ही जर्मनीला जाणार आहोत. याला आपण काय म्हणतोय? काय दाखवतोय? आपला प्लॅन दाखवतोय और इंटेन्शन दाखवतोय. म्हणजे भविष्य काळामध्ये एखादी गोष्ट होणार आहे, भविष्य काळामध्ये एखादी गोष्ट 100% होणार आहे, तर आपण काय करतो? त्याला आयएनजी फॉर्म मध्ये लिहितो. आपल्याला वाटतं आपण वर्तमान काळात लिहितोय, पण त्याचा अर्थ होतो भविष्य काळात. मी म्हटलं वी आर फ्लाइंग टू जर्मनी इन द नेक्स्ट 5 days. म्हणजे वी आर फ्लाइंग म्हणजे वी आर गोइंग टू जर्मनी पुढच्या 5 दिवसामध्ये. इथं अर्थ घ्यायचा एक्सप्रेस प्लॅन और इंटेन्शन इन फ्युचर. वेन आर यू वर्किंग विथ युअर इन्स्टिट्यूट? वेन आर यू वर्किंग विथ आर इन्स्टिट्यूट? समजा मला कोणीतरी म्हटलं सर वाय डोंट यू जॉईन आर इन्स्टिट्यूट? मी म्हटलं आय डोंट वॉन्ट टू जॉईन एनीबडीज इन्स्टिट्यूट, आय हॅव माय ओन इन्स्टिट्यूट. म्हटलं मग तुम्हाला वेन आर यू वर्किंग विथ आर इन्स्टिट्यूट? म्हणजे आमच्याबद्दल तुम्ही कधी काम करणार आहात म्हणजेच काय? वेन विल यू वर्क विथ आर इन्स्टिट्यूट? इथं विल यू नाही म्हटलं, आर यू वर्किंग म्हटलं तरी कधी काम करणार आहात अशाने घ्यायचं. प्लॅन ए फ्युचरचा. वेन आर यू गोइंग टू पे अस आर डेट? आमचे पैसे तुम्ही कधी देणार? वेन आर यू गोइंग टू पे अस आर डेट? म्हणजे आमचं कर्ज तुम्ही परत कधी देणार? म्हणजेच वेन विल यू पे अस आर डेट? डेट म्हणजे कर्ज बरं का, लक्षात ठेवा. क्लिअर झालं? तर फ्युचर प्लॅन किंवा इंटेन्शन एक्सप्रेस करताना तुम्ही त्याला आयएनजी फॉर्म मध्ये 100% लिहू शकता. आय होप इट्स क्लिअर. प्रियंका मॅम क्लिअर? येस. शॅल वी मूव? येस. क्लिअर करतोय मी, आपण पुढे जाऊ. ठीक आहे. बघा आता या ठिकाणी बघा, एखादी गोष्ट थोडी थोडी वाढते किंवा थोडी थोडी कमी होते. एखादी गोष्ट थोडी थोडी वाढते किंवा थोडी थोडी कमी होते. असं जर असेल ना, तर त्यावर तुम्ही चालू वर्तमान काळ वापरायचं. उदाहरणार्थ, उदाहरणार्थ
मी समजा म्हटलं की माझी आजी दिवसांदिवस म्हातारी होत आहे. आता कोणाची आजी दिवसांदिवस तरुण होते का? आणि असं होतं का आता बघितलं आजी 40 वर्षाची होती, सॉरी आजी 60 वर्षाची होती, उद्या पाहिलं आजी 80 वर्षाची झाली. एका दिवसात आजी 80 वर्षाची होईल का? नाही होणार. आजी हळूहळू म्हातारी होईल. म्हणजे माय ग्रँड मदर इज गेटिंग ओल्डर अँड ओल्डर डे बाय डे. इज गेटिंग म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये हळूवार, इन्क्रीजिंग म्हणजेच काय? इन्क्रीजिंग म्हणजे हळूवार वाढ होत असेल किंवा कमी होत असेल. इन्क्रीजिंग ऑर डिक्रीज ग्रॅज्युअली म्हणजे हळूहळू होत असेल तर. आता मी म्हटलं की एखादा एखादा मुलगा झाला, PSI झाला, STI झाला किंवा शिक्षक झाला, तो म्हणतोय नाही आता मला UPSC करायचंय, मी आता पुढची तयारी करणार. म्हणजे तो काय झालाय, हळूहळू अँबिशियस झालाय. हळूहळू त्याला त्याची गोल्स त्याचे जास्त वाढत चाललेत. म्हणजे नाओ डेज पीपल आर बिकमिंग व्हेरी अँबिशियस. नाओ डेज पीपल आर बिकमिंग व्हेरी अँबिशियस. म्हणजे हल्ली लोक जास्त अँबिशियस होत चाललेत. एकदम असं एकदम अँबिशियस नाही होत एका रात्रीत, हळूहळू होतो. समजा एक फ्लॅट घेतला, नाही 2 BHK घ्यायचा आहे, 2 BHK झाला, रो हाऊस घ्यायचंय, रो हाऊस झालं, बंगलो घेतला, बंगलो बांधलाय, आता हवेली पाहिजे. राईट. मग थोडक्यात लोकांच्या अपेक्षा वाढत जातात. आणि त्याच्यानंतर काय म्हणतो, प्रोसेस ऑफ चेंज ओव्हर टाइम. व्हेरी फ्यू पीपल आर इटिंग मीट नाऊ डेज. म्हणजे खूप कमी लोक हल्ली मांस खात आहेत. म्हणजे खूप काळाने बदल होत असेल तर. हा शेवटचा जो पॉईंट आहे तो एवढा इम्पॉर्टंट नाहीये, पण पहिला पॉईंट इम्पॉर्टंट आहे. एनी डाऊट अबाउट द फर्स्ट वन, दॅट इट इज यूज टू शो ग्रॅज्युअल इन्क्रीजिंग ऑर डिक्रीजिंग. येते लक्षात? मी समजा म्हणलं पीपल आर बिकमिंग मोर अँड मोर सेल्फिश दीज डेज. म्हणजे हल्ली लोक खूप जास्त स्वार्थी होत चाललेली आहेत. एकदम नाही, हळू 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 हळू. ठीक आहे, क्लिअर? मी क्लिअर करतोय. आणि आता आपण परत एकदा पुढच्या स्लाइडवर जात आहोत. ठीक आहे, एवढंच घेऊ आज. 1.5 तास झालेला आहे आपला. आता हळूहळू मला सांगा, तुम्ही 2 तास बसू शकता का? आर यू मेंटली मेंटली व्हॉट वी कॅन से मेंटली कॅपेबल टू सिट ऑन अ सेम प्लेस फॉर 2 आवर्स? म्हणजे 2 तास उद्यापासून आपण किंवा 1.5 तासच घ्यायचं. 1.5 तास जरी घेतलं तरी आपलं 50-60 दिवसामध्ये संपणार आहे. डोंट वरी, तेवढा वेळ लागणार आहे त्याला, कारण इंग्लिश ओकॅप पण घ्यायचंय. ठीक आहे. अशा प्रकारे टाइम बिंग आपल्या सगळ्या गोष्टी हळूहळू होत जातील. 2 तास बसू शकता का? 1.5 बरोबर आहे, सांगा मला. यू टेल मी. कारण जास्त पण भारंभार डोक्यात तुमच्या नको. यू डिसाइड. 6 ते 7:30 घ्यायचं. आणि ऑफलाईन साठी जर तुम्ही येणार असाल तिकडं, तर ऑफलाईन साठी तर हाच प्लॅटफॉर्म राहणार, सगळं असंच राहणार. फक्त तुम्ही पुढे बसणार. ऑफलाईन मध्ये तुम्ही पुढे बसणार, तुमच्या समोर मोठी स्क्रीन असणार, सगळं स्क्रीनवर तुम्हाला दिसणार. ऑनलाईनच्या मुलांना इथून दिसणार. अशा प्रकारे ते डिझाईन केलेलं आहे. ठीक आहे. तर सर, बाकीचे सब्जेक्ट प्रतीक्षा, येस प्रतीक्षा मॅम. एक एक आता मला सांगा, सुरुवातीला आपण याला कम्प्लीट का करतोय? मुलांची अशी अपेक्षा होती प्रतीक्षा मॅम, की आम्हाला बाकीचे सरळ सेवेचे पेपर द्यायचे. कारण तुम्ही पाहिलं असेल, आता गव्हर्नमेंटने नवीन परत अनाउन्समेंट केली की खूप मोठी भरती काढतायत. खूप मोठी भरती म्हणजे MPSC ची लगेच नाही. आता MPSC ला आपल्याकडे 1 वर्ष वेळ जवळजवळ. राईट. पण त्याच्यामध्ये सगळे सब्जेक्ट तर कव्हर होतील. पण त्याचबरोबर येणारी कोणती परीक्षा सुटायची नसेल तर 2 सब्जेक्ट चांगले पाहिजेत, मराठी आणि इंग्लिश. मग त्यासाठी आपण जर तुम्ही म्हटला की सर 4 दिवस मराठी घ्या, 2 दिवस इंग्लिश घ्या, 4 दिवस किंवा 3 दिवस घ्या, तरी पण चालेल. मग दोन्ही पण लँग्वेज पहिल्या कव्हर होऊन जातील आपल्या. तोपर्यंत तुम्ही वेगळं काही करू नका. ह्या पेपर पहिला चांगला करून घ्या, पेपर नंबर 1 चांगला करून घ्या. ठीक आहे. प्रतीक्षा मॅम, आपण फोनवर सुद्धा बोलू शकतो. ठीक आहे. अजून काही डाऊट आहे कोणाला? ठीक आहे, अजून कोणाला काही डाऊट? ऑफलाईनला तुम्ही इंटरेस्ट असाल तर ऑफलाईनला या. ऑफलाईनला पण आहे. यू आर मोस्ट वेलकम फॉर ऑफलाईन एज वेल. म्हणजे हायब्रिड मोड मध्ये चालणार. तुम्ही समोर प्रोजेक्टर समोर, ऑनलाईन, या सगळी सिस्टीम आपल्याकडे आहे. ठीक आहे. ठीक आहे, अजून काही डाऊट आहे कोणाला? क्लिअर? एनी डाऊट यू हॅव रिगार्डिंग एनिथिंग यू शुड आस्क. आजच्या सेशन बद्दल काय डाऊट आहे? ऑर इज इट क्लिअर नाव? आणि डोंट वरी, तुम्हाला सगळ्या विषयांची क्वालिटी हीच मिळणार. म्हणजे जी तर तुम्हाला इंग्लिशचं समजते ना, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच लेवलच्या मिळतील सगळ्या. डोंट वरी अबाउट इट. ओके, ठीक आहे. थांबायचंय मग आपण. आता किती झाले? 7:30 झालेले आहेत. सो वी विल स्टॉप नाव. टुमारो, उद्या परत आपण याच वेळेस 6 ते 7:30 भेटू. ठीक आहे. तुम्ही सांगितलं नाही मला, 1.5 तास का 2 तास? 1.5 तास का 2 तास? हा सुशांत, मला एक, मी तुम्हाला नंबर शेअर करतो. 9921818835. 9921818835. या किंवा तुम्ही मला या नंबरवर हाय करा, मी तुम्हाला फोन करतो.
ओके सुशांत. 9921818835. 9921818835. या नंबरवर फोन करा, मेसेज करा, आपण बोलू. ठीक आहे. काही डाऊट आहे आजच्या सेशन बद्दल? एनी डाऊट यू हॅव रिगार्डिंग एनिथिंग? थांबायचं? शॅल वी स्टॉप नाव? ओके चालेल. ओके, थँक यू व्हेरी मच फॉर जॉईनिंग. गुड नाईट फ्रेंड्स, सी यू टुमॉरो. बाय.